स्वागत करणार आहोत। या स्वागताकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या प्रमुख आदरणीय थोटे मॅडम यांना विनंती करतो की आजचे अध्यक्ष आदरणीय कोरेटी सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील। आजच्या कार्यक्रमाचे अतिथी वक्ते आदरणीय संकेत काळे सर यांचंसुद्धा पुष्पगुच्छ देऊन मॅडम स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अध्यासन प्रमुख यांचे स्वागत जाधव सर करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा। म्हणजेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गाव हा सर्वतोपरी महत्त्वाचा आहे, गाव भंगले तर विश्व नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही अशी समज त्यांनी आपल्याला ग्रामगीतेतून दिलेली आहे। निश्चितच आजच्या या गावाला तरुण धरणारा जो युवा आहे आणि त्या युवाला जीवन शिक्षणाची कास धरायला लावणारी आजची ही व्याख्यानमाला उद्धृत करून देणार आहे आजचे अतिथी वक्ते आदरणीय संकेत काळे सर। त्यांचा परिचय करून देण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी मी अध्यासन प्रमुख डॉक्टर विजयलक्ष्मी थोटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकपर भाष्य करावं। आज राष्ट्रसंत व्याख्यानमालाचे 12वे पुष्प। या आधीच्या 11 व्याख्यानमालांमधून व्याख्यात्यांचे विचार आपण सर्वांनी ऐकलेत। 12वे पुष्प राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित विद्यार्थी आणि जीवन शिक्षण या विषयावर आजचे वक्ते श्री संकेतजी काळे गुंफणार आहेत। या शेवटच्या व्याख्यानमालेने व्याख्यानांची माला पूर्ण होणार आहे। आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आपले कुलगुरू सर होते। कार्यक्रमाच्या किंवा मीटिंगच्या व्यस्ततेमुळे ते उपस्थित राहू शकले नाही। कुलगुरू प्रकृती अस्वास्थतेमुळे उपस्थित राहू शकले नाही। मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता शामराव कोरेटी सर हे आपले आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता व्याख्यानमालेचे वक्ते श्री संकेतजी काळे, उपस्थित प्राचार्य आणि विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यापीठाचे सर्व कर्मचारी, शताब्दी महोत्सव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच आजच्या आपल्या व्याख्यानमालेला विशेषत्वाने उपस्थित असलेले राष्ट्रधर्म प्रचार शिक्षण संस्थेतून श्री संकेतजी काळे जे सुसंस्कारित झाले आहेत त्याचे प्रमुख माननीय आजीवन प्रचारक श्री वेरुळकीजी गुरुजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। तर ही 12वी व्याख्यानमाला सर्व गुरुदेव प्रेमी इथे उपस्थित आहे, सर्वांचं स्वागत आहे। ग्रामोदय ते भारत उदय, विश्वोदय हे राष्ट्रसंतांचे जीवन ध्येय। हे उच्च जीवन ध्येय जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर यशस्वी करण्याचा प्रयत्न राष्ट्रसंतांनी आपल्या संपूर्ण हयातीत केलेला आहे। याच कसोटीवर खरा उतरणारा विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातून तयार होण्याची आज गरज आहे। या व्याख्यानमालांमधून असेच प्रयत्न आपण करत असतो। महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष। या कळ्यारूपी विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार होण्याची गरज आहे। हेच उद्याचे शिल्पकार असतात, म्हणून विद्यार्थी दशेत त्यांना पैलू पाडण्याची गरज असते। आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी देखील आपण मूळ घटक जो आपला गाव आहे त्या गावापासून फारकत घेता कामा नये किंवा पाठ फिरवता कामा नये। आपल्या ज्ञानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी आपल्याला कसा करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे। गावाच्या विकासाशिवाय खरा विकास संभवतच नाही। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
नागपूर विद्यापीठाने देखील रीच टू अनरीच, जे आपल्यापर्यंत आतापर्यंत शिक्षण क्षेत्रापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत त्यांच्यापर्यंत आपल्याला विद्यापीठातील अधिकाऱ्यांना किंवा बाकीच्यांना कसं पोहोचता येईल आणि शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना कसं आणता येईल यासाठी प्रयत्न सतत सुरू असतात. त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटतं की चला कमीत कमी ग्रामीण भागापर्यंत आपण पोहोचतो आहे आणि त्यांना शिक्षण क्षेत्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहेत. हे प्रयत्न विद्यापीठाच्या स्तरावरून कुलगुरू करत असतात. महाराज म्हणतात, आओ सुंदर गाव बनाये सुंदर अपना, आओ सुंदर देश बनाये सुंदर अपना गाव बनाये. आपला देश जर सुंदर करायचा असेल तर प्रथम आपल्याला गाव सुंदर करावंच लागेल आणि गाव सुंदर झाल्याशिवाय आपला विकास संभवतच नाही. सशक्त व स्वावलंबी होण्याचे जीवन शिक्षण आपल्याला विचारांतून परोपरीने आजवर त्यांच्या हयातीत आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देत आलेले आहेत. म्हणून त्या महाराजांचे विचार जे आहेत, त्यांचे जे चिंतन आहे ते आजच्या काळातही आजच्या परिस्थितीला लागू पडणार आहे आणि म्हणून राष्ट्रसंतांचे विचार कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची आज देखील गरज आहे. ती जबाबदारी आपल्या सगळ्यांना विद्यापीठ पार पाडतच आहे, पण आपल्या सगळ्यांनाही पार पाडण्याची गरज आहे. भपकेदार पोशाख, ज्ञानरहित ऐट, बाबूगिरीचा नोकरी थाटमाट हे मिळवणे शिक्षणाचे ध्येय नाहीच असं महाराज सांगतात. तर जीवनाच्या गरजा संपूर्ण, निर्वाहाचे एक एक साधन, संबंधित विषयांचे समग्र ज्ञान यांचा अंतर्भाव शिक्षणे असं शिक्षण हवं. शिक्षण घेतानाच जगण्याचे साधनही प्राप्त झाले पाहिजे. शिक्षण व जीवन यांची सांगड घातली गेली पाहिजे. एखाद्या तरी कलेत किंवा कारागिरीत व्यक्ती इतका निष्णात असला पाहिजे की तो कुटुंबाचे पोट भरू शकेल. जीवनाच्या गरजा भागविता येणे, पोटपाण्याचे एकतरी साधन असणे व संबंधित विषयाचे शास्त्रोक्त व व्यवहारिक ज्ञान याचा समावेश शिक्षणात व्हायला पाहिजे. इतकेच नव्हे तर तो बलवान असला पाहिजे, तो इतरांना सहकार्य करणारा असला पाहिजे, त्याला घरकामही यायला पाहिजे, जेणेकरून उपाशी राहण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही. आपण आदर्श विद्यार्थ्यां ज्या गुणांची अपेक्षा करतो, नेहमी विद्यार्थी असावा, तसा असावा, माझा मुलगा असा असावा, त्या सर्व गुणांची त्या विद्यार्थ्यामध्ये ते सर्व गुण आपण निर्माण व्हायला पाहिजेत असं शिक्षणक्रमातून प्रयत्न करत असतो आणि विद्यार्थ्यांनीही त्या गुणांचा वापर समाजामध्ये करायला हवा. एवढीच मोठी जबाबदारी शिक्षकांची पण आहे. फक्त महाराजांनी विचार सांगितले आहेत, पण आपल्या समाजातील सर्व घटकांची आणि शिक्षकांची ही जबाबदारी आहे की असा विद्यार्थी आपल्या शिक्षण क्षेत्रातून तयार व्हायला पाहिजे की त्याला समाजाची जाण असायला पाहिजे. ते म्हणतात, माणूस द्या मज माणूस द्या. फक्त डिग्री मिळवणे किंवा अभ्यास करणे आणि त्यातून नोकरी मिळवणे हेच फक्त आपलं साध्य नाही, तर शिक्षण क्षेत्रातून त्याच्यावर असे संस्कार व्हायला पाहिजे की माणुसकी हा गुण त्याच्या अंगी यायला पाहिजे. आणि म्हणून महाराज नेहमीच म्हणतात, माणसं खूप आहेत पण मला माणूस त्यात सापडायला पाहिजे. असा माणूस घडवण्याचं कार्य शिक्षण क्षेत्रातून व्हायला पाहिजे की जेणेकरून तो आपल्या कुटुंबाप्रमाणे समाजाची, देशाची आणि सर्वांची जबाबदारी किंवा प्रसंगी धावून जाण्यासाठी तयार होईल. आपण आपली जी संघटना आहे, आपल्या संघटनेतूनही पाहतो की कार्य करत असताना गावावर कुठलीही आपत्ती आली तर संघटनेचे कर्मचारी, कार्यकारी धावून जातात आणि मदत करतात. हा गुण विद्यार्थ्यांच्या अंगी उतरवणं हे आपलं आजचं काम आहे. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत असेच प्रयत्न चालविले जात आहेत. महाराजांनी 70 वर्षांपूर्वी हे सगळं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, पण आज शैक्षणिक धोरण जे राबवलं जातं शैक्षणिक स्तरावर, त्या अंतर्गतही असेच प्रयत्न केले जात आहे की विद्यार्थ्याला शिकत असताना त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून कुठल्या तरी कलेमध्ये तो निष्णात व्हावा आणि त्याला एखादा उद्योग करता यावा आणि समाजाच्या उन्नतीसाठीही त्याला प्रयत्न करता यावेत. तर अशा या महत्त्वाच्या, म्हणून आजही मला असं कळकळीचंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, इथे सगळे गुरुदेव प्रेमीच आहे पण जे नसतील त्यांनाही सांगायचं आहे की महाराजांच्या कमीत कमी संपूर्ण साहित्य तर जाऊच द्या, कमीत कमी ग्रामगीतेचा अभ्यास प्रत्येकाने करावा. फक्त वाचन न करता त्याप्रमाणे अंमल करावा, आचरणात आणावी. आजही त्याची गरज आहे. ती कालोचित असे विचार महाराजांनी आपल्या साहित्यातून रुजवून ठेवले आहे, त्या आपल्याला अंगीकारायचे आहेत आणि म्हणून महाराजांच्या साहित्याचा विचार आज देखील होणं गरजेचं आहे. अशा या
महत्त्वाच्या विषयावर आजचे वक्ते माननीय संकेतजी काळे आपणा सर्वांना ज्ञानामृत पाजणार आहेत. ते श्री क्षेत्र रेवसा जिल्हा अमरावती येथून आलेले आहेत. ते संस्कृत विषयात एम.ए. आहेत. निसर्गोपचार पद्धती चिकित्सक आहेत. प्राचीन व अर्वाचीन संत वाङ्मयाचा आणि राष्ट्रसंतांच्या वाङ्मयाचा सुमधुर, सम्यक आणि समतोल असा समन्वय साधणारे चिंतनशील कीर्तनकार, प्रवचनकार व रामशास्त्री वाण्याचे निर्वेर स्पष्टवक्ता म्हणून सुपरिचित आहेत. वंदनीय राष्ट्रसंतांचे सांगाती केशवदास रामटेके गुरुजी, ऋषी संत घुसरकर महाराजांच्या संस्कारांतून आणि आचार्य श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या राष्ट्रधर्म प्रचार शिक्षण संस्थेतून सुसंस्कारित होऊन बाहेर पडलेल्या प्रचारकांपैकी ते एक आहेत. ते आदर्श धर्मप्रचारक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रभाव असलेल्या श्री संकेतजी काळे यांनी 2015मध्येच श्री क्षेत्र रेवसा या आपल्या जन्मगावी मित्रमंडळीच्या सहयोगाने श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती स्थापन करून त्याद्वारे आजूबाजूच्या खेड्यांतील तरुणांना सुसंस्कारांचे धडे देण्यासाठी सुसंस्कार शिबिराची सुरुवात केली. गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र दास टेकडी येथे दरवर्षी ग्रामगीता प्रवचन प्रशिक्षण व कीर्तन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करतात. मासिक वृत्तपत्रांमधून लेख, काव्याचे लेखन व राष्ट्रसंतांच्या समग्र साहित्याचे शिल्पकार साहित्यरत्न सुदाम सावरकर यांच्या पंचीकरण सार, स्फुट अभंग व काव्याचे संपादन त्यांनी केले आहे. नागपूर जिल्ह्यातील देवबर्डी येथील हनुमान महानुभाव पंथाचे आचार्य श्री वाकीकर बाबा यांनी शास्त्री ही उपाधी त्यांना बहाल केली आहे. त्यांच्या राष्ट्रीय, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांना साहित्यरत्न सुदाम सावरकर ग्रामगौरव पुरस्कार 2018 साली मिळालेला आहे आणि संत तुकाराम महाराज स्मृती राज्यस्तरीय वारकरी कीर्तन गौरव पुरस्कार 2020 या साली मिळाला आहे. या पुरस्काराने गौरवण्यात त्यांना आलेले आहे. ते आपले आज वक्ते आहेत आणि असे सुंदर असे विचार महाराजांविषयी ते आपल्यापुढे सादर करणार आहेत. म्हणून याच्यापुढे आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत. आनंदाने एवढी बोलते आणि मी थांबते. धन्यवाद. प्रास्ताविकेच्या माध्यमातून आदरणीय थोटे मॅडम यांनी कार्यक्रमाचे स्वरूप आपणास उलगडून दाखविलेले आहे. या कोवळ्या कळामाजी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकासता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जीवन शिक्षण या अध्यायाच्या सुरुवातीला परमपूज्य श्री साने गुरुजी यांच्या छायाचित्राखाली ही ओळी दिलेली आहे. गुरुजींनी नाना आपत्तींना तोंड देत स्त्रिया, मुले, अस्पृश्य, कामगार यांना सुखी आणि सुसंस्कृत करण्यासाठी वात्सल्य मूर्तीने त्यांचे हृदय नेहमी झटणारे असायचे. शिकून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जो वसा शिक्षणाचा वसवलेला आहे त्या दृष्टिकोनातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे छायाचित्र घेतलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये संकेत काळे सर आपल्याला जो विषय आज ज्या विषयावर ज्ञानामृत पाजणार आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित असणारा विद्यार्थी आणि जीवन शिक्षण, तर मी मंचावर त्यांना सस्नेह आमंत्रित करतो आहे. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कोरेटी सर, मानवी विद्या शाखा अधिष्ठाता यांना विनंती करतो की त्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करावा. साहित्य सुगंध. आजचे वक्ते आदरणीय संकेत काळे सर यांना ध्वनी क्षेपकावर सस्नेह आमंत्रित करतोय.
परमपूजनीय श्री गुरुदेव, प्रथमतः वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ ओळखले जाते आहे, त्या ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि त्या राष्ट्रसंतांच्या साहित्याचं चिंतन मंथन करणारी आपण सर्व मंडळी, ज्या साहित्यरत्न सुदामजी सावरकरांच्या मुळं त्या राष्ट्रसंतांचं साहित्य अभ्यासू शकत आहोत, त्याचे विचार समाजापुढे मांडू शकत आहोत, त्या पूज्य सुदामदादांच्याही चरणावर प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्याम कोरेटेजी, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या प्रमुख डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे मॅडम, सोबतच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक तथा राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण संस्थेचे संचालक परम आदरणीय आचार्य श्री हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी, नागपूर जिल्हा प्रमुख आमचे पाटील दादा, कळंबे दादा आणि गुरुदेव सेवा मंडळाची राष्ट्रसंतांच्या साहित्यावर नितांत प्रेम करणारी सर्व मंडळी, मित्र हो, आपल्या भारत देशाचं वर्णन असं केलं जात होतं, आपल्या काही पूर्वग्रंथांमध्ये असं वर्णन केलेलं आहे की एतद्देशे प्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः स्वस्व चरित्रे शिक्षेरण पृथिव्यां सर्व मानवा. ते असं म्हणतात की या देशात जन्माला आलेला जो प्रत्येक माणूस आहे, हा प्रत्येक माणूस इतका उच्च दर्जाचा होता, इतका सुसंस्कारित होता की या पृथ्वीवरच्या प्रत्येक घटकानं त्याच्या चरित्रातून काहीतरी शिकावं असं या भारतात जन्मलेल्या प्रत्येक माणसाच्या ठिकाणी वसत असलेल्या त्याच्या ज्ञानाच्या द्वारे, त्याच्या वर्तनाच्या द्वारे त्याच्याकडून अख्ख्या जगानं बोधामृत घ्यावं असं या देशात जन्माला आलेला प्रत्येक माणूस होता. आणि या देशाचं वर्णन करत असताना या देशामध्ये असे काही पुरुष होऊन गेले आहेत, म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी असं म्हटलेलं आहे की जो फूल भरे रोशन के थे सब तोड लिए बगवैयाने. याचा अर्थ या देशामध्ये, या भारत देशामध्ये कितीतरी अशी फुलं उमलली होती की ज्या उमललेल्या फुलांच्या सुगंधानं हा धवडिले जग, हे अख्खं जग धवळून निघालं होतं. काय वर्णन केलं आहे महाराजांनी या देशातल्या पुरुषांचं. ते म्हणतात की था खुशबुदार एक फूल फुला, महाराज शिवाजी छत्रपती, मंजूर हुई सेवा उनकी, सकुचाय लिए बगवैयाने. हे सगळे महापुरुष या देशात जन्माला आले होते, परंतु विचार जर केला तर या भारत देशाची आजची जी स्थिती आहे त्या स्थितीकडे जर पाहिलं तर ज्या राष्ट्रसंतांनी या देशाचं वर्णन केलं त्याच राष्ट्रसंतांना दुसरं भजन लिहावं लागलं की अवकळा अशी का आली रे भारता तुझ्या देहाला. आणि ती का आली त्याचं मुख्य कारण असं आहे, स्वामी विवेकानंद म्हणत होते, एखादा उन्नत देश तुम्हाला धुळीस मिळवायचा आहे का, एकच काम करा, त्या देशातली शिक्षण पद्धती, तिचा दर्जा घसरवा, तो देश आपोआप नेस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही, हे स्वामी विवेकानंद म्हणत होते. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे. वास्तविक पाहता शिक्षणाच्या दृष्टीनं जर महत्त्व केलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वोच्च आणि सर्वमान्य असं ज्ञान हे उपनिषदांतलं ज्ञान आहे. त्या उपनिषदांमध्ये
ज्ञानाच्या बाबतीत, विद्येच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत असं वर्णन केलेलं आहे की विद्यायाम अमृतमश्नुते. विद्या ही माणसाला अमरत्व प्रदान करणारी आहे. माणूस जो अमर होतो तो विद्येनं होत असतो, तो ज्ञानानं होत असतो, असं त्या उपनिषदांचं मत आहे. हे शिक्षणाचं महत्त्व आहे, हे विद्येचं महत्त्व आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनकुंज भजनावलीमध्ये असं वर्णन केलेलं आहे, असं लिहिलं आहे की विद्या ही परमधन है नरका. माणसाचं खरं धन जर काही असेल तर ते विद्या आहे. ऋषीवर्य संत घुसरकर महाराजांनी सुद्धा त्यांच्या एका भजनामध्ये म्हटलं आहे की कल का भारत आज की संतान है, खूब करो बच्चों को विद्यादान है. आणि म्हणून हे विद्येचं इतकं महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नव्हे, जगमान्य असलेला एक ग्रंथ, सर्वांचा परिचयाचा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. त्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्णाने सांगितलं आहे की नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. ज्ञान सदृश्य दुसरी कुठलीही जिन्नस अशी नाही आहे की ती इतकी पवित्र असेल. सर्वात पवित्र अशा पद्धतीची जर कोणती गोष्ट असेल तर ती फक्त आणि फक्त ज्ञान आहे. इतकं या ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे, इतकं या शिक्षणाचं वर्णन केलेलं आहे. परंतु आज जर त्या शिक्षणाची दिशा पाहिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जो ग्रामगीतेमधला एक अध्याय आहे, जीवन शिक्षण, जो डोळ्यासमोर ठेवून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, त्या अध्यायामध्ये महाराजांनी जे पद्धतीनं ते विषय मांडणी केली आहे त्याचा आधार घेऊनच मी तुमच्यासमोर बोलणार आहे. मंडळी, या देशात जर वर्णन करायचं झालं तर या शिक्षणाच्या माध्यमातून, या शिक्षणाची दिशा जर आपण पाहिली तर आपल्या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक महात्मा होऊन गेला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सुप्रसिद्ध वाक्य आहे. मला तरी असं वाटतं की आपल्या देशात हे वाक्य माहीत नाही असा माणूस नसावा. सर्वांना माहीत असलेलं वाक्य आहे. परंतु आमची गोष्ट अशी झालेली आहे की आम्ही महापुरुषांचे विचार ऐकतो, परंतु ते आमच्या सोयीनुसार स्वीकारतो, त्याचे अर्थ आमच्या सोयीनुसार लावतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही त्यांचं ऐकलं, पण आम्ही शिकत आहोत फक्त नोकरी मिळाली पाहिजे म्हणून. आम्ही संघटित होत आहोत, पण कशासाठी? शिकत आहोत फक्त नोकरीसाठी, संघटित होत आहोत परमनंट होण्यासाठी, आणि संघर्ष चालू आहे फक्त पगारवाढीसाठी. म्हणजे बाबासाहेबांचं आम्ही ऐकलं, पण त्याचा आम्ही अशा पद्धतीने उपयोग करून घेतला. आणि म्हणून त्याचा परिणाम असा झाला, या देशातली जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलेला आहे. आम्हाला शिक्षण शब्दाची व्याख्याच माहीत नाही. शिक्षण कशाला म्हणतात? लिहिता वाचता आलं, काही डिग्र्या मिळवल्या म्हणजे शिक्षण झालं का? महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी असं म्हटलं आहे की काळ्या अक्षरी ज्ञान नाही गा. काळे अक्षर वाचता आले, लिहिता आले म्हणजे ज्ञान आलं, शिक्षण झालं असं म्हणता येत नाही. उलट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर खेदानं असं म्हटलंय की लिखने पढने वालो नेतो दुनिया लाई धोके में. या देशात जे भ्रष्टाचार होतात, काळा बाजार होते, अशिक्षित लोक करतात काय? त्यांना समजते का? कोणते कागद कुठं बदलवायचे आणि कोणता घोटाळा कुठं करायचा हे माझ्या गावातल्या वखर वाहणाऱ्या विष्णूला समजत नाही. आम्ही उच्च शिक्षण म्हणायचं कशाला? शिक्षण म्हणायचं कशाला? शिक्षणाची व्याख्या अशी आहे, स्वकर्तव्ये ज्ञातृत्वम शिक्षा. स्वतःच्या कर्तव्याचं ज्ञान ज्याच्याद्वारे करून दिल्या जातं त्याला शिक्षण असं म्हणतात.
त्या विद्यार्थ्याला, त्या शिक्षण घेणाऱ्याला त्याच्या आईवडिलांच्या विषयी, त्याच्या देशाच्या विषयी, त्याच्या संस्कृतीच्या विषयी, त्याच्या राष्ट्रीय संपत्तीच्या विषयी, त्याच्या गावाच्या विषयी त्याचं काय कर्तव्य आहे याचं ज्याच्या माध्यमातून त्याला ज्ञान करून दिलं जातं त्याला शिक्षण असं म्हणतात. आजची शिक्षण पद्धती पहा. महाराजांच्या ग्रामगीतेच्या 19व्या अध्यायाचं वर्गीकरण करत असताना पूज्य सुदामदादा सावरकरांनी त्याचं 4 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यातला पहिला टप्पा आहे उच्च शिक्षण कोणते. कशाला म्हणायचं उच्च शिक्षण? उच्च शिक्षणाचा जर विचार केला तर राष्ट्रसंतांनी तर स्पष्ट वर्णन त्या ग्रामगीतेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील युगी लपवून, आता हवा कष्टी क बलवान सुपुत्र भारताचा. उच्च शिक्षण कशाला म्हणायचं? उच्च शिक्षण म्हणजे तुमच्या माझ्या दृष्टीनं आपण जर गाव खेड्यात राहत असू तर आपला मुलगा शहरामध्ये शाळेत शिकायला टाकला पाहिजे. गावच्या सरकारी शाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये न टाकता कॉन्व्हेंट्समध्ये टाकला पाहिजे. आणि त्या कॉन्व्हेंट्सची परिस्थिती अशी कठीण आहे की माफ करा पण मला कधी कधी खेदानं म्हणावं असं वाटते की हे कॉन्व्हेंट्स कदाचित गावखेड्यातल्या सामान्य माणसाला लुटण्यासाठी तर निर्माण झालेलं नाही. त्या कॉन्व्हेंट्समध्ये मुलं टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो माझं अख्खं शिक्षण जेवढ्या पैशात झालं असेल तेवढं त्याचं कॉन्व्हेंट्सचं शिक्षणासाठी खर्च लागतो त्या मुलाच्या. आणि त्याच्या अटी काय आहेत? म्हणजे आम्ही उच्च शिक्षण कशाला समजतो? आमच्या गावातल्या शाळेमध्ये या नियम आणि या अटी नाहीत म्हणून आम्ही त्याला उच्च शिक्षण समजत नाही. कोणत्या अटी? सोमवारी पांढऱ्या कलरचा ड्रेस आणायचा, मंगळवारी लाल कलरचा ड्रेस, आहे ना ही गोष्ट आहे ना? अहो एवढंच नाही, त्याच्या डब्यामध्ये कोणत्या दिवशी कोणता पदार्थ आणायचा ते ज्या करून देतात ना ते पदार्थ त्या मान हलवून राहिल्या. कोणत्या दिवशी कोणता पदार्थ आणायचा हेही सुद्धा. आणि जर त्याने त्या दिवशी तो पदार्थ आणला नाही किंवा त्या कलरचा ड्रेस घालून आला नाही तर त्याच्यावर दंड आकारला जातो. मी विचारतो खरोखर तुम्ही सांगा त्या डब्यातल्या पदार्थाचा किंवा त्या कपड्याच्या कलरचा आणि शिक्षणाचा काय संबंध आहे? काहीच. मी हे कशासाठी बोलतो? राष्ट्रसंतांनी त्यांची जी इच्छा होती जीवन शिक्षणाच्या बाबतीतली ती इच्छा ही होती की प्रथमपासून सर्वांगीण शिक्षण द्यावे तारतम्य. सुरुवातीपासूनच त्याचा पाया जर मजबूत असला तर तो पुढं त्याची उंच शिखर गाठू शकतो त्या क्षेत्रातलं. पण आज परिस्थिती काय आहे? या उच्च शिक्षणाचा आपण काय समजत काय आहोत या शिक्षणाला? हे उच्च शिक्षणाची परिमाण आहे का? हे उच्च शिक्षणाचं याच्यावरून आपण उच्च शिक्षणाचं परीक्षण करू शकत नाही. उच्च शिक्षण सुरुवातीपासूनच आपला पाया ढासळलेला आपल्या शिक्षणाचा. या शिक्षण प्रणालीमधला जो विद्यार्थी आहे तो कष्ट करू शकत नाही. या शिक्षण प्रणालीतला विद्यार्थी त्याला आपल्या वाडवडिलांनी चालू केलेला धंदाही करता येत नाही. तो काय शिकतो आहे हे जीवनात पहिला गुरु म्हणजे आई. त्या आईला सुद्धा आपला मुलगा काय शिकत आहे हे समजत नाही. आता जर त्याच्या आईलाच आपला मुलगा काय शिकतो आहे हे समजत नाही तर त्याची आई त्याच्यावर कोणते संस्कार करील? त्याला जर शिक्षणामध्ये कुठली अडचण आली तर त्याच्या जीवनातला पहिला गुरुच त्याची अडचण सोडवू शकत नाही. ही आमची शिक्षण पद्धती झालेली आहे. आणि आम्ही ज्याला उच्च शिक्षण समजतो त्या उच्च शिक्षणाची पद्धती कशी झाली आहे त्याच्याविषयी मी आता काय आम्ही कीर्तनकार प्रवचनकार म्हटल्यानंतर आम्हाला कथा दृष्टांत सांगितल्याशिवाय बरं वाटत नाही. एक कथा सांगतो आणि मग आपण पुढे हा विषय नेऊ. आजची शिक्षण पद्धती कशी झालेली आहे? पूर्वी एक ऋषी होते आणि त्या ऋषींच्या आश्रमात एक पोपट होता.
आणि काय होतं की तिथं पारधी एक तो पोपट पकडणारा येत होता. आणि म्हणून त्या ऋषीनं काय केलं की आता तो ऋषी म्हटलं की त्याला प्राणीमात्रांबद्दलही सुद्धा दयाभाव असणारच आहे. म्हणून याच्या तावडीतून हे सगळे पोपट वाचले पाहिजेत म्हणून त्यानं काय केलं की त्याच्याकडचे सगळे पोपट विकत घेतले आणि त्या सगळ्या पोपटांची रोज शाळा भरवणं सुरू केली. आणि त्या शाळेमध्ये त्या पोपटांना रोज तो शिकवत होता की नल्ली को छोड़ देना और भाग जाना, नल्ली को छोड़ देना और भाग जाना. ते पोपट त्या ऋषीनं शिकवलेल्या महामंत्राचा रोज नित्य नियमानं सकाळ संध्याकाळ नवे त्रिकाल संध्या म्हणून ते दिवसातून 3 वेळा जप करत होते, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी. नल्ली को छोड़ देना और भाग जाना, नल्ली को छोड़ देना और भाग जाना. ते जप चालू होता. काय झालं की तो जप त्यांचा चालू असताना काही काळानं एक दिवस ते पोपट सगळे गेले. तो तिकडून पोपट पकडणारा तो पारधी आला. त्याने त्या झाडावर तो तार आणि त्या तारामध्ये एक नळी घालून तो तार तिथे बांधून ठेवला की या नळीवर तिथं फळं लावले झाडावर होतेच, ते फळं खाण्याच्या अपेक्षेनं हे पोपट तिथं येतील, त्या नळीवर ते पकडून बसतील आणि ती तारामध्ये नळी टाकलेली असल्यामुळे ते घट्ट पकडून बसल्यावर ते उलट टांगणी त्यांची आणि सहज आपल्या हाती ते पोपट येतील असं त्याला वाटलं. त्याने ते बांधून ठेवलं आणि तो गेला. ते पोपट तिथं आले, ते फळं खाण्याच्या अपेक्षेनं तिथं बसले. त्यांनी ते नळी पकडली आणि ती नळी पकडल्यावर ते नळीवर आणि ते खाली आणि घट्ट पकडून ठेवलं आणि सगळ्यांनी तिथं नामजप सुरू केला. नल्ली को छोड़ देना और भाग जाना, नल्ली को छोड़ देना और भाग जाना. एकही सुद्धा नळी सोडायला तयार नाही, तिथून जायला तयार नाही, एकही पोपट. आजची शिक्षण पद्धती ही ज्याला आपण उच्च शिक्षण म्हणतो ती शिक्षण पद्धती अशीच झालेली आहे. आम्ही काय शिकतो, काय वाचतो, काय बोलतो, आम्ही कोणते संस्कार शाळेतून घेतो ह्याचा विसरच विद्यार्थ्याला पडलेला आहे. तो नुसतं त्याची घोकंपट्टीच चालू आहे. शाळेमध्ये जे काही शिकवल्या जातात ती जीवनमूल्य त्याच्या जीवनामध्ये त्याची नुसतं घोकंपट्टी चालू आहे त्या पोपटासारखी. परंतु जीवनात जेव्हा कधी त्याच्यावर तो प्रसंग येतो त्यावेळेस तो घाबरलेला असतो. आणि शिक्षणाचं, या विद्येचं सर्वात मोठं फल जर काही असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं आहे की विद्ये अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय. आज ती विद्या असली पाहिजे की जी माणसाला स्वतंत्र करू शकते, जी माणसामध्ये निर्भयता निर्माण करू शकते. आजच्या विद्यार्थ्यात आहे का हो निर्भयता? आहे का स्वातंत्र्य? आजचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचा जर विचार केला तर तो विद्यार्थी आपलं जीवन ध्येय कोणतं ठरवून बसलेला आहे? तो खरंच स्वतंत्र आहे का? त्याला कुठल्या क्षेत्रात ॲडमिशन घ्यायच्या ह्याच्यासाठी तरी तो स्वतंत्र आहे का? त्याचे नातेवाईक कुठंतरी त्याच्या मागं लागतात, नाही 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 तू माझी इच्छा आहे तू डॉक्टर झाला पाहिजे म्हणून तू आता, त्याचा विचार कुठेतरी केला गेला पाहिजे ना. तू डॉक्टर झाला पाहिजे माझी इच्छा आहे, पण त्याची काय इच्छा आहे? तो स्वतंत्र आहे का? आणि तो स्वतंत्र आणि निर्भय आहे का? आमची मुलं मुली रूम्स करून राहतात शिकण्यासाठी आणि त्यांच्या रूममध्ये साधी पाल जरी दिसली तरी ती पाल बाहेर निघतपर्यंत हे बाहेर उभे राहतात. इतकी भित्रपणा आमच्यामध्ये बसलेला आहे. आणि महाराज म्हणतात विद्या करी स्वतंत्र निर्भय. याला कारण आम्ही ज्याला उच्च शिक्षण समजतो हे उच्च शिक्षण नाही. आमच्या दृष्टीनं उच्च शिक्षण काय आहे? त्या उच्च शिक्षण आपल्या दृष्टीनं असलेल्या उच्च शिक्षणाची महाराजांनी खूप निंदा केलेली आहे. काय परिस्थिती झाली आहे आपल्या शाळा कॉलेजची? सुरुवातीचा पाया जर मजबूत भरला गेला तर तो पुढे आपली प्रगती करू शकतो. या देशामध्ये 12वीचा रिझल्ट लागला की आत्महत्येचं प्रमाण
भरपूर प्रमाणात आपण पेपरच्या माध्यमातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून पाहतो. त्याची अनेक काही कारणं असतील, तिकडे मला जायचं नाही, पण त्याचं एक महत्त्वाचं कारण मी सांगतो. महत्त्वाचं कारण, आमचा पाया चुकलेला आहे. आणि महाराज म्हणतात, प्रथम पासोनी सर्वांगीण शिक्षण द्यावे तारतम्य. सुरुवातीपासूनच त्या शिक्षणाची पायाभरणी तशी झाली पाहिजे. पण आमची पायाभरणी तिथूनच चुकत चाललेली आहे. पहिलीपासून ते 10वीपर्यंत विद्यार्थी नापास करताच येत नाही. आमच्या भागातली गोष्ट सांगतो, तुमच्या भागात असंच आहे अशी अपेक्षा, असं समजून मी बोलतो. पहिलीपासून ते 10वीपर्यंत विद्यार्थी नापास करताच येत नाही. अर्थात तो पास होत नसला तरीही सुद्धा पास होईल याची व्यवस्था शिक्षकालाच करून द्यावं लागते. म्हणजे सरळ भाषेत सोप्या शब्दात सांगतो, ती शिक्षण पद्धती अशी चालू आहे, तू शिकल्यासारखा कर, मी शिकवल्यासारखा करतो. तू शिकल्यासारखा कर, मी शिकवल्यासारखा करतो. काय आता 10वीपर्यंत जर त्याला आपण नापास करताच येत नाही हा नियम बनवून ठेवला आणि त्याला पास होण्याची व्यवस्था जर शिक्षकाकडूनच केल्या जाते, बाबा तुझ्यासमोर पुस्तक ठेव, हे अपेक्षित प्रश्नसंच ठेव आणि पेपर लिहून काढ. आता ही जर व्यवस्था 10वीपर्यंत असेल, मला सांगा, मनुष्याच्या जीवनात मला असं वाटते, माझ्या अल्पबुद्धीनुसार, 21 दिवसपर्यंत जर एखाद्यानं एकच गोष्ट पुन्हा पुन्हा केली तर ती त्याच्या जीवनात आयुष्यभरासाठी एक त्याचा जीवनातला संस्कार बनून जातो. आणि जसं त्याचं 21 दिवसात त्याच्या शरीराला जसं वळण लागलं तैसेची होते आचरण, मग तसं त्याचं जीवनभराचं आचरण बनतं. मला सांगा, 21 दिवसाचा जर हा परिणाम असेल, एका महिन्याचा जर हा परिणाम असेल, तर 10 वर्षाचा परिणाम काय होईल हो? 10 वर्ष जर तो विद्यार्थी, आमच्या गावखेड्याच्या भाषेत त्याला आयत्या पिठावर रेघोट्या मारणे म्हणतात, असा तो जर समोर अपेक्षित प्रश्नसंच ठेवून पेपर लिहित असला, खरंच 10 वर्ष हा त्याचा सराव झाल्यावर 11व्या वर्षी त्याला अभ्यास करता येईल का हो? 11वीचं वर्ष कसं तरी निघून जाते. किंवा 11वीमध्ये 1-2 विषय राहिले तरी त्याला एटीकेटी म्हणतात, त्याच्या माध्यमातून तो 12वीमध्ये प्रवेश मिळवू शकतो, 12वीची परीक्षा देईल. पण 12वीमध्ये असलं काही प्रकार चालत नाही. मग असला प्रकार 12वीमध्ये चालत नाही, त्यावेळेस मग त्याच्याजवळ काही पर्याय राहत नाही. मग तिथं गेल्यानंतर अर्धा तास कसा तरी पेपर लिहितो आणि बाकीचा वेळ टाइमपास करत बसतो. आणि जेव्हा सगळे विद्यार्थी बाहेर निघतील तेव्हा तो बाहेर निघतो. त्याच्यामुळे त्याला मार्क कमी पडतात. मार्क कमी पडले की त्याचे शिक्षक, त्याची घरची मंडळी, त्याचे नातेवाईक, त्याची मित्रमंडळी, सर्व लोक त्याच्या भोवती लागतात. एवढा अभ्यास केला, तुला म्हणत होतो अभ्यास कर, लक्ष दिलं नाही, आणि शाळेत जात होता की काय करत होता, कॉलेजमध्ये जात होता की काय करत होता, अभ्यास एवढं सगळं करून आम्ही एवढा पैसा लावला, अमुक केलं तरी तुला काहीच मार्क. त्याच्यावर परिणाम पडतो आणि त्याचा परिणाम म्हणून मग तो एक दिवस आत्महत्या करतो. या आत्महत्येची सुरुवात कुठून झाली? त्याचं कारण राष्ट्रसंतांनी जी पद्धती सांगितली की प्रथम पासोनी सर्वांगीण शिक्षण द्यावे तारतम्य, इथंच आमचं चुकलं, इथंच चुकलं. आणि म्हणून आमचा हा जो विद्यार्थी आहे, हे विद्यार्थ्यामध्ये खूप एक विज्ञानाचा एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत असा आहे की कुठलीही सजीव असो वा निर्जीव असो, त्या वस्तूमध्ये एक प्रकारचं बल आहे. हा एक विज्ञानाचा सिद्धांत आहे. मला फार विज्ञानाचा अभ्यास नाही, थोडाफार आहे, त्याच्यानुसार मी सांगतो की ते बल आहे आणि त्या बलाला जशी गती दिल्या गेली त्या पद्धतीनं त्या बलाचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. असं एक विज्ञानाचा सिद्धांत आहे की प्रत्येक पदार्थ त्याच्यामध्ये काहीतरी बल आहे. त्याला मी थोडं स्पष्टीकरण करून सांगतो आणि तुमच्या माझ्या सर्वांच्या परिचयाचं उदाहरण देऊन सांगतो. बसचा प्रवास केला नसेल असा एकही जीव इथं नाही असं मला वाटते. बसमध्ये चढत असताना
गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये बसमध्ये चढत असताना काय होतं की बरेचदा जागा मिळणार नाही म्हणून खिडकीतून रुमाल टाकण्याची एक व्यवस्था आता अलीकडे सुरू झालेली आहे. मग आता बरेच लोक बसतात, कोणी रुमाल टाकतात आणि बसमध्ये गेल्यानंतर जर एखाद्या सीटवर रुमाल टाकलेला असेल तर त्या बसमध्ये त्या सीटवर कोणी बसण्याची हिंमत करत नाही. सगळे उभे राहतील पण त्या रुमाल टाकलेल्या सीटवर कोणी बसण्याची हिंमत करीत नाही. का? त्याच्यावर रुमाल टाकलेला आहे. तो रुमाल निर्जीव आहे, तो सजीव नाही, परंतु त्या रुमालमध्ये इतकं बल आहे की त्या रुमालमधल्या बलाच्या पुढे सजीव माणसाचं बल चालत नाही, तो बसू शकत नाही सीटवर. म्हणजे कुठल्याही सजीव निर्जीव पदार्थामध्ये एक बल आहे आणि ते बल जे आहे त्या बलाला कशी दिशा द्यायची हे सजीव माणसाच्या हाती आहे. आणि म्हणून हे जे सर्व विद्यार्थी आहे यांना कसं वळण द्यायचं, यांना कुठली दिशा दाखवायची हे या शिक्षण प्रणालीच्या हाती आहे. आणि ही जी नोकरपेशी थाटमाट असलेली लॉर्ड मेकॉलेची शिक्षण पद्धती आहे, ही शिक्षण पद्धती या देशाचा विकास करू शकत नाही. मित्र हो, या उच्च शिक्षण ज्याला आपण समजतो त्याच्या बाबतीत महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये फार त्याचं वर्णन केलेलं आहे. उपभोग सकलांचे वाढले, राहणी माझी अंतर पडले, सभोवतारी तार चढले, विषय सतारीचे. महाराजांनी किती वर्णन केलं आहे की मुलींचे विद्यालय अलग नाही, विधवा ही शृंगाराविन न राही, धाक कोणाचा कोणासही उरला दिसेना कोठेही, नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी, अध्यापक तोची विलासी व्यसने, शृंगार काव्ये शिकवितो. रस्तोरस्ती खाद्यपेये, वैभवशाली विद्यालये, जणू चैन हेची जीवन ध्येय विद्यार्थ्याशी. आम्हाला ॲडमिशन कोणत्या शाळेमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये पाहिजे जिथं AC लागलेली आहे, वैभवशाली विद्यालय. आमचे उपभोग वाढलेले आहेत. आम्हाला मुलं शाळेत टाकताना, कॉलेजमध्ये टाकताना त्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये AC ची व्यवस्था आहे की नाही आहे, पैसा कितीही लागला तरी चालते म्हणते. आणि मला एक नवल वाटते, इतकी सगळी व्यवस्था असलेले विद्यालय आम्हाला शिकण्यासाठी पाहिजे, शिकवण्यासाठी पाहिजेत आणि तिथं विद्यार्थी जातात. मग इतक्या वैभवशाली विद्यालयात जाऊन शिक्षण घेतात, शिकतात आणि पुन्हा त्या शाळेमधून किंवा कॉलेजमधून घरी आल्यावर ट्युशनमध्ये जातात. मग ट्युशनमध्ये जर शिकले तर मग कॉलेजमध्ये काय करत होते, आणि कॉलेजमध्ये जर शिकले तर मग ट्युशनमध्ये काय करत होते. ह्याचं कुठं ताळमेळ आहे का आमच्या शिक्षणाशी? आम्ही कुठं घेऊन चाललेलो आहे? आणि इतकं सगळं शिकून त्याचा परिणाम काय होऊन राहिलेला आहे? आजचा जो विद्यार्थी आहे, विद्यार्थी शब्दाची व्याख्याच आज विद्यार्थ्याला माहीत नाही. विद्यार्थी शब्दाची काय व्याख्या आहे? विद्यायाम अर्थयते इति विद्यार्थी. जो केवळ आणि केवळ विद्याप्राप्तीचीच इच्छा ठेवतो त्याला विद्यार्थी असं म्हणतात. अर्थ म्हणजे इच्छा, अर्थ म्हणजे इच्छा. एक विचार चंद्रोदय नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अर्थ शब्दाची व्याख्या केलेली आहे. सब पुरुषन की इच्छा का विषय सो अर्थ कहे है. सर्व पुरुषांच्या इच्छेचा जो विषय असतो त्याला अर्थ म्हणतात. अर्थ म्हणजे इच्छा. आणि जो केवळ विद्येची इच्छा करतो त्याला विद्यार्थी असं म्हणतात. आणि आजच्या विद्यार्थ्यांकडे तुम्ही पहा, महाराज म्हणतात की त्या विद्यार्थ्याचं जीवन कसं झालं, नटवेश घुसले जीवनी. आज प्रत्येक विद्यार्थ्याचे निदान पक्षी महिन्यातला एका दिवसातले, प्रत्येक महिन्याच्या एका दिवसातले निदान पक्षी 3 ते 4 तास वाया जातात. कुठं? न्हाव्याच्या दुकानात. हे 2 एकर इकडचं जे 2 एकर आहे, हे 2 एकर साफ करा आणि 2 एकरमधलं पीक उभं तसंच राहू द्या.
तो त्या न्हाव्याला सांगतो आणि दुसरा न्हावी चालत नाही, तो तिथंच जावं लागते. मग आपला नंबर येतपर्यंत 4 तास तिथं थांबायचं. हे आणि कशासाठी? नटवेश घुसले जीवने. कुठंतरी एखाद्या चित्रपटात, कुठंतरी एखाद्या सिरियलमध्ये पाहिलेला जो काही कोणी एखादा नट आहे त्याची आम्हाला कॉपी करायची असते. आणि त्या शाळेमध्ये त्या पद्धतीनंच त्यांना वावरले. आमच्या लहानपणी आम्ही शाळेमध्ये गाणे म्हणत होतो, झेंडा ऊंचा रहे हमारा सारे जहां से अच्छा. हे गाणी आम्ही म्हणत होतो. बल सागर भारत हो, हे आम्ही म्हणत होतो. आता बंद झालं ते सगळं. आता महाराज म्हणतात, अध्यापक तोची विलासी व्यसनी शृंगार काव्य शिकवितो. आताचा जो विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी शाळेमध्ये कॉलेजमध्ये आम्ही आता पाहतो कधी कधी व्याख्यानं आयोजित केल्या जातात, काही मार्गदर्शनं ठेवली जातात. त्यावेळेस मार्मिक पद्धतीचं व्याख्याते देतात म्हणून ते विद्यार्थी एकतर येतच नाहीत आणि आले तर मागं बसून कुजबूज करत असतात. त्यांना हे आवडत नाही आणि त्यांच्यावर हा संस्कार कुठून टाकला गेला? लहानपणी शाळेतूनच त्यांच्यावर ते टाकला गेला आहे की त्यांना या मार्मिक पद्धतीकडे आम्ही जाऊच दिलं नाही. आता शाळेमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम नावाचा एक कार्यक्रम 26 जानेवारीच्या पर्वावर होत असतो. मी अजूनपर्यंत शोधात आहे की त्याला सांस्कृतिक कार्यक्रम हे नाव कोण दिलं आणि ज्यांनी ते नाव दिलं त्याला भारतरत्न पुरस्कार द्यावा असं मी पंतप्रधान साहेबांना एक पत्र पाठवणार आहे. कारण तो जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम माझ्या दृष्टीनं त्याच्या इतका विकृतिक कार्यक्रम दुसरा कोणता नसावा. नवीन नवीन निघालेले जे सिरियल्स असतात, जे पिक्चर असतात, त्याच्यामध्ये जी काही गाणी असतात त्या गाण्यावरती तिथं डान्स चालते त्या सांस्कृतिक कार्यक्रमात. आता त्याला सांस्कृतिक म्हणायचं, सांस्कृतिक कार्यक्रम त्याला म्हणतात ज्या कार्यक्रमातून संस्कृतीचं दर्शन होते. आज कुठं आहे हे दर्शन? आमच्या विद्यार्थ्यामध्ये या गोष्टी आल्या पाहिजे. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची किती मोठी ही मनीषा होती की या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून असा एक आदर्श विद्यार्थी निर्माण व्हावा की त्याला आपल्या गावाची, आपल्या देशाची, आपल्या वडीलधाऱ्या माणसांची, या प्रत्येकाच्या बाबतीतली त्याला जाणीव असावी, त्याला याच्याविषयीच्या कर्तव्याची जाणीव असावी, असा विद्यार्थी घडावा ही इच्छा होती. ह्यासाठीच राष्ट्रपिता महात्मा गांधींनी नई तालीम नावाची एक नवीन शिक्षण पद्धती काढली होती की ज्या शिक्षण पद्धतीमध्ये हा सगळा अवलंब होता. आज या शिक्षण प्रणालीचा जर विचार केला तर महाराज म्हणतात की मुलांस पंगत वाढता नये, घरचे पाणी भरता नये, आपुल्याच तोऱ्यात राहे काय शिक्षण कामाचे. मुलगी बहु शिकली शाळे माजारी, परी स्वयंपाक करता नये घरी, काय करील विद्या चातुरी कामाविना लंगडी ती. अशिक्षित स्वयंपाक करून खाई आणि सुशिक्षित चने फाकीत राही. ही आजच्या शिक्षणाचा परिपाक महाराजांनी सांगितलेला आहे. आणि या मग मी सुरुवातीला बोलून गेलो की या देशामध्ये कितीतरी असे महापुरुष होऊन गेले की जे सुगंधित फुलासारखे होते, ज्यांच्या सुगंधानं अख्खं जग दरवळून निघालं होतं. त्याच या भारत देशामध्ये आत्ता मगाशी कोणीतरी इथं एक या 19व्या अध्यायातली ओवी म्हटली की या कोवळ्या कळ्यां माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. पण ह्या ज्या कळ्या आहेत ना, या कळ्या उमलण्याच्या अगोदरच राष्ट्रसंतांनी असं म्हटलं आहे की जो कुछ बाकी बचे है उन पर कीड़ों की जोर बढ़ी, जो कुछ उमले है फूल नए उन पर कीड़ों की जोर बढ़ी, क्या होगा कह नहीं सकते हैं
कृपा करना भगवैया ने, जो फूल भरे रोशन के थे सब तोड लिए भगवैया ने. हे जे सर्व विद्यार्थी तयार होत आहेत ना, या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सुसंस्काराची पायाभरणीच निघून गेलेली आहे. या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे जर पाहिलं तर ऋषीवर्य घुसरकर महाराजांचं एक भजन आठवते. साऱ्या मुला मुलींना नाही धर्माचा बाणा. घुसरकर महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेवर चालणारे एक फार मोठे संत आमच्या भागात होऊन गेलेले आहेत. ऋषीवर्य संत घुसरकर महाराज ते म्हणतात, साऱ्या मुला मुलींना नाही धर्माचा बाणा, नाही वाढ वडिलांची मान मर्यादा, कसा उलटा जमाना हा दादा. लहानाचं मोठं केलं, कॉलेजात घातलं, त्याच्या कॉलेजाचा थाट पाहून काळीज माझं फाटलं. ज्ञानाच्या 4 गोष्टी जाता सांगायला म्हणे, बुडघ्या तू बोलू नको जादा, कसा उलटा जमाना हा दादा. त्या विद्यार्थ्यांना आमच्या राष्ट्रीय संपत्तीची जाणीव नाही. आम्ही संस्कार शिबिरात होतो त्यावेळेस आमचे गुरुजी आम्हाला सांगत होते, ए पोरं हो, तुम्ही बाहेर येत असताना हे पंखे लाईट सर्व बंद करून या. गुरुजी सांगत होते. आज आम्ही कुठं स्वतःच्या नाही दुसऱ्याच्या घरी जरी मुक्कामी असलो तरी त्या खोलीतून बाहेर निघत असताना आम्हाला आठवते, अरे गुरुजी सांगत होते. आम्ही आजही कोणाच्याही घरी असलो तरी लाईट पंखे बंद करून रूमच्या बाहेर निघतो. पण आज आपला विद्यार्थी असा झालेला आहे, महाराजांनी खंत व्यक्त केली आहे त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत लहर की बरखेमध्ये, की पर एक भूल है छात्र की. कोणती? पर एक भूल है छात्र की, वे तोल अपना छोड़ते, राष्ट्रीय अपना माल भी सारे मिला कर तोड़ते. नुकसान उन्हीं का हो रहा, एक ख्याल उनको है नहीं, लढना मुझे भी मंजूर है, पर नुकसान ना होवे कहीं. आमच्या राष्ट्रीय संपत्तीचं सुद्धा तोडफोड करताना त्यांना काहीच वाटत नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काशीच्या विश्वविद्यालयामध्ये गेले होते एक वेळा. आणि जेव्हा महाराज तिथं गेले, त्या काशीच्या विश्वविद्यालयामध्ये ब्रह्मीभूत पूज्य सुदामदादा सावरकरांनी राष्ट्रसंतांचं चरित्र लिहिलं आहे 11 खंडामध्ये, जीवनयोगी म्हणून. त्या जीवनयोगीच्या 10व्या खंडामध्ये 255 पानावर हा प्रसंग त्यांनी लिहिलेला आहे. महाराज त्या काशीच्या विश्वविद्यालयामध्ये गेल्यानंतर तिथं महाराजांनी पाहिलं की काही विद्यार्थी त्या ठिकाणी पायात बूट आहेत आणि तसेच रोडवर उभ्यानं भजे खात आहेत. कुणी पायात बूट घातलेला आहे आणि पायातल्या बूट सहित बेंचवर चढलेले आहेत आणि नाचून राहिले आहेत. कोण्या महापुरुषांना शिवीगाळ करत आहे त्याचं नाव घेऊन. जसं उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा गांधीच्या बाबतीत तो टकला, एका गालावर मारल्यावर दुसऱ्या गालावर खाणारा वगैरे असं काही कोणी बोलतात. अन्य महापुरुषांच्या बाबतीत, कारण आता अलीकडे नागपूर युनिव्हर्सिटी असेल, पुण्याची असेल किंवा अमरावतीची युनिव्हर्सिटी असेल, याच्यामध्ये कुणी ॲडमिशन घेत असतील नसतील घेत तो भाग वेगळा. परंतु व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि यूट्यूब युनिव्हर्सिटीमध्ये मात्र आज हर एक माणसानं ॲडमिशन घेतलेली आहे. आणि त्याच्यावर जी काही माहिती प्रदर्शित केली जाते ती सत्य असते असं नाही, परंतु तिला सत्य समजून समाजात वितुष्ट निर्माण करणारा एक वर्ग आज समाजात मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. तसं ते मुलं त्या पद्धतीनं बोलून राहिले होते आणि त्यांच्याकडे पाहिलं आणि महाराजांनी त्या ठिकाणी भाषण दिलं. त्या ठिकाणी महाराज बोलले. खंत वाटली महाराजांना हे सगळं पाहून आणि सांगितलं कि हमें सबसे पहले ये विचार करना है कि डिग्रियां हासिल करना यही शिक्षित लड़के का परिचय है, या गांव का अंगूठा छाप आदमी भी अगर शील संपन्न हो, चारित्र संपन्न हो, तो उसे सुशिक्षित कहना चाहिए. मैं काशी विश्वविद्यालय में गया, जहाँ उच्च शिक्षा प्राप्त करने के लिए विद्यार्थी जाते हैं, तो मैंने देखा
की कई लड़के खडे खडे भजिये खा रहे थे. महाराजांचं भाषण सांगतोय महाराजांच्या शब्दात. कई लड़के खड़े खड़े भजिए खा रहे थे, कई तो बूट पहनकर अपने टेबल पर खड़े हुए रहे थे, कोई तो महापुरुषों की निंदा नालस्ती कर रहे थे, कोई तो अपने राष्ट्रीय संपत्ति का नाश कर रहे थे, कोई तो मजाक में कांच की खिड़कियां तोड़ रहे थे, कोई तो दरवाजे तोड़ रहे थे. और ऐसा इस शिक्षा का प्रत्यक्षिक रूप देखने के बाद मैंने कहा, अरे गांधी महात्मा, कहाँ जा रहा है तेरा देश? स्वराज्य के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले शहीदों, क्या आप लोग यही चाहते थे कि हमारा देश ऐसा ही बंदर छाप बन जाए? आप सभी की तो मनीषा यही थी कि हर पाठशाला शारदा मंदिर बननी चाहिए. ही राष्ट्रसंतांची खंत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली की बाबा, या पद्धतीचे जर विद्यार्थी असतील, आपल्याच राष्ट्रीय संपत्तीचा नाश करतात. अरे आम्ही प्रतिज्ञा म्हणतो, शाळेमध्ये लहानपणी आम्ही प्रतिज्ञा म्हणत होतो. आता मला असं वाटते की लहानपणी आपल्या देशावर प्रेम करायचं असते आणि मोठं झाल्यावर मग ते देशावरचं प्रेम काढून दुसरीकडे भलतीकडेच कुठेतरी लावायचं असते. त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. आणि म्हणूनच शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हटली जाते, पण कॉलेजमध्ये गेला की प्रतिज्ञा बंद होते. आणि त्या शाळेमध्ये आम्ही प्रतिज्ञेमध्ये म्हणत होतो, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंतःकरणावर देशाविषयी ममत्व भाव निर्माण केला जात होता आणि देशवासियांच्या बद्दलही सुद्धा ममत्व भाव निर्माण केला जात होता. आणि तो कॉलेजमध्ये गेला की भारत माझा देश बंदच होऊन जाते. आणि भारत माझा देश म्हटलाय, आपला म्हटलेलं नाही, ही त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे. माझं घर म्हटल्यावर माझ्या घरात मी कुठेही गुटखा खाऊन थुंकत नाही, कुठेही पान खाऊन थुंकत नाही, कुठेही काही खाल्ल्यानंतर त्याचा कचरा कुठेही कोण्याही कोपऱ्यात फेकत नाही. माझ्या घराची जशी मी काळजी घेतो, कारण घर माझं आहे, तसा हा देश ज्या दिवशी माझा वाटेल, एवढंच नाही, प्रतिज्ञेमध्ये तर फक्त देशाला माझं म्हटलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेलं. त्यांनी देश माझाही म्हटलं आणि त्या माझ्या देशाला प्यारा म्हटलं. मुझे प्यारा भारत मेरा, तुकडोजी महाराज म्हणतात, मुझे प्यारा भारत मेरा, भारत माझा आहे आणि तो मला प्रिय आहे. भारत शानदार हो मेरा, माझा भारत. हा भारत ज्या दिवशी त्या विद्यार्थ्यांना माझा वाटणारं त्यांच्या अंतःकरणावर बिंबवल्या जाईल, त्या दिवशी हा देश पुन्हा सृजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. ही राष्ट्रसंतांची अपेक्षा होती. आणि म्हणून त्याकरिता त्या शिक्षणामध्ये काय असावं, जीवन आणि शिक्षण याचे साधावे गठबंधन, प्रथमपासून सर्वांगीण शिक्षण द्यावे तारतम्य. त्या शिक्षणामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींचा समावेश असला पाहिजे. जीवनाच्या गरजा पूर्ण, निर्वाहाचे एक एक साधन आणि संबंधित विषयांचे शिक्षण, याचा अंतर्भाव शिक्षण. 3 गोष्टी असल्या पाहिजे. त्याच्या जीवन जगत असताना त्याला कशा कशाची गरज पडणार आहे हे त्याला समजलं पाहिजे. आणि तो जे शिकत आहे त्याच्याविषयी त्याला पूर्ण माहिती असली पाहिजे ना. त्याच्या संबंधित विषयाचं त्याला संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं शिक्षण 4 भिंतींच्या आतमध्ये होऊ शकत नाही. या देशाला जर पुन्हा या देशाचं वर्णन केलं जाते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीच या देशाचं वर्णन केलेलं आहे की धूर सोन्याचा निघे या भारती मातीतुनी, अन्न ना मिळते आता झाला धनाचा कोळसा. या देशाचं वर्णन केलं आहे की या देशात
एका कोण्या कवीचंही एक गीत आहे, आमच्या लहानपणी आम्ही ऐकत होतो, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा. या देशाचं वर्णन कवी इक्बाल सारखा एक कवी करतो की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. एवढंच नाही, अहो कवी असतील, महापुरुष असतील, ह्यांनी वर्णन केलं, याच्यात नवल नाही. संत एकनाथ महाराजांनी 18,000 ओव्यांचा एक एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये संत एकनाथ महाराजांनी सुद्धा या देशाचं वर्णन केलेलं आहे की भरतखंडे नरदेह प्राप्ती ही परमभाग्याची संपत्ती. हे ज्या भारत देशाचं वर्णन केलेलं आहे, त्या देशाकडे जर पाहायला गेलो तर त्या देशातला तरुण आज कसा असावा? आजचा तरुण हा कष्टिक असावा, बलवान असावा. आजचा तरुण स्वतंत्र असावा, निर्भय असावा. पण त्याच्यामध्ये या गोष्टी दिसत नाही आहेत. आणि म्हणून त्याला त्या पद्धतीचं शिक्षण इथून दिलं गेलं पाहिजे. महाराजांनी एका भजनामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की तुम्हाला पुन्हा जर आपला देश त्या उच्च पदापर्यंत पोहोचवायचा असेल तर देश को ऊंचा उठाना है तो शिक्षण की प्रथा बदलो. काय प्रथा बदलवायची त्याचंही महाराजांनी वर्णन करून दिलं पुढे की चले जाने दो खेती में गुरुजी और सेवक भी, परीक्षा भी वही होगी, वृक्ष की छाव में बदलो. ही पद्धती बदलवावी लागणार आहे. मी तुम्हाला सांगतो, ॲग्रिकल्चरचा जर विद्यार्थी आहे, ॲग्रिकल्चर मला असं वाटते शेतीशी संबंधित आहे. त्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा तुम्ही की सोंगणी करण्याचा विळा आणि निंदण करण्याचा विळा याच्यात काय फरक आहे? एखादा ॲग्रिकल्चरचा जर विद्यार्थी असला त्याला विचारा, तो सांगू शकत नाही. त्याचं जे शिक्षण आहे ते कशाशी संबंधित आहे? ते शेतीशी संबंधित आहे. पण शेतीतलं त्याला तुम्ही काहीही विचारा, तो सांगू शकत नाही. माझ्या गावातला वखऱ्या विष्णू सांगू शकते. तो सहज सांगू शकते की त्यातला एक विळा त्याला दोन्हीकडून धार असते आणि एक विळा त्याला एकाचीकडून धार असते. हे तो सांगू शकतो, कारण तो शिकला की नाही शिकला माहिती नाही, परंतु त्यानं त्याचं प्रॅक्टिकल केलं आहे. म्हणून महाराजांची शिक्षणाच्या संबंधातली, जीवन शिक्षणाच्या संबंधातली ही एक इच्छा होती की त्याचं जे शिक्षण आहे, तो ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी आहे ना, हां, मग त्याचं कॉलेज कुठं आहे? त्याचं कॉलेज आज अमकाजीच्या शेतात. त्याचं लेक्चर, आजचं लेक्चर कुठं होणार आहे? पाटील दादाच्या शेतात. उद्याचं लेक्चर कुठं होणार आहे? पठाळे दादाच्या शेतात. त्याचं तिथं लेक्चर झालं पाहिजे आणि त्याचा शिक्षकही तिथं गेला पाहिजे आणि त्या शिक्षकानं पेरणी करून दाखवली पाहिजे, तेव्हा तो शिकल. हे महाराजांचं मत आहे. आणि तिथंच त्याची परीक्षा होईल, कागदावर नाही. कारण मी सुरुवातीला सांगितलं, काळ्या अक्षरी ज्ञान नाही. त्याला तिथं परीक्षा द्यायची, पेरणी करून दाखवायची, सोंगणी करून दाखवायची, ही त्याची परीक्षा. आणि त्याला जर तुम्ही प्रॅक्टिकल दिलं नाही, एखादा महाराजांनी दुसरं एक भजन, वैद्यकी शिकून आले कळेना लक्षणे काही, मग त्याचा परिणाम काय होईल? तो डॉक्टर, महाराजांनी 7व्या अध्यायात लिहिलं ना, तो डॉक्टर बोलावला आणि त्यांनी रोग्याशी दिले जहर. आता कोण कैल उपचार सांगा सांगा. तो डॉक्टर तुम्ही बोलावला, तो डॉक्टर की शिकणारा विद्यार्थी आहे, त्याला जर प्रॅक्टिकल शिकवलंच नाही तर तो ऑपरेशनच्या वेळेस कुठचंही काही काढलं आणि कुठेही काही घालून देईल ना. त्याला प्रॅक्टिकली शिक्षण दिलं गेलं पाहिजे. ही पद्धती ज्या दिवशी येईल आणि ही अशा पद्धतीचं शिक्षण घेण्याची इच्छा त्या विद्यार्थ्याची ही असली पाहिजे, अशा पद्धतीचं शिक्षण देण्याची इच्छा त्याच्या शिक्षकाचीही असली पाहिजे आणि असंच शिक्षण आमच्या मुलांना असावं याचा आग्रह त्याच्या पालकांचाही असला पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या या नागपूरमध्ये मॉरिस कॉलेजमध्ये महानुभाव तत्वज्ञानाचे फार मोठे अभ्यासक होऊन गेले आहेत. डॉक्टर व्ही कोलते, विष्णू भिकाजी कोलते, फार मोठे एक साहित्यिकही ते होऊन गेलेले आहेत. त्यांची काही पुस्तकंही आहेत.
सुदामदादा सावरकरांचे ते एक अंतरंग मित्र होते. ग्रामगीतेवर त्यांची प्रस्तावनेमध्ये अनेक लोकांच्या ज्या प्रस्तावना आहेत त्याच्यामध्ये त्यांचीही एक प्रस्तावना आहे. ते डॉक्टर विष्णू भिकाजी कोलते त्यांनी एक कार्यक्रम मॉरिस कॉलेजमध्ये या नागपूरमध्ये घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना बोलावलं होतं. जवळजवळ मला वाटते 1947चा हा प्रसंग असावा. तेव्हा महाराजांना बोलावलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये महाराजांचं एक मुख्य भाषण होतं. त्या भाषणामध्ये महाराज असं बोलले होते की सेवाभाव ही शिक्षणाची कसोटी आहे. म्हणून आजच्या स्वातंत्र्याचा उपयोग आम्ही चारित्र्यवान, शीलवान, बलवान अशा पद्धतीचा समाज निर्माण करण्याची नवी स्वप्न आजच्या तरुण युवकांनी आपल्या उराशी बाळगली पाहिजे आणि तुम्हीच या राष्ट्राचे भावी भाग्य विधाते आहात ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या अंतःकरणात रुजू करून अंतःकरणात बिंबवली पाहिजे, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलले होते. त्यांचं हे भाषण सविस्तर गुरुदेव मासिकामध्ये छापून आलं होतं 1947च्या मेमध्ये. काय इच्छा होती महाराजांची आणि शब्द काय वापरला पहा, सेवाभाव. फक्त सेवा वापरला नाही. आम्ही बसमध्ये आमच्या गाडीमध्ये येताना आम्ही चर्चा करत आलो, सेवाभाव आणि सेवा. त्यांनी आमच्या इथे बरीच वर्ष शिक्षक म्हणून सेवा दिली, पण त्या शिक्षकाची सेवा दिली त्याचा पगार घेतला की नाही घेतला? ती सेवा होती, तो सेवाभाव नव्हता. कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता आपलं स्वतःचं अस्तित्व विसरून जी सेवा केली जाते, अंतःकरणात स्फुरलेल्या भावनेतून जी सेवा केली जाते त्याला सेवाभाव म्हणतात. आणि हा विद्यार्थ्यामध्ये स्वतः त्या शिक्षणातून स्फुरला पाहिजे त्याच्या अंतःकरणात, हा सेवाभाव. आज तो स्फुरताना दिसत नाही. शिक्षण हे नोकरीसाठी नाही आहे. त्या शिक्षणातून राष्ट्रसंतांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की एक चारित्र्य संपन्न, एक बलवान, शीलवान तरुण निर्माण व्हावा, उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे, ही जी महाराजांची मनीषा होती त्या पद्धतीचा तरुण यातून निर्माण व्हावा, त्याच्याकरिता शिक्षण घ्यायचं आहे. महाराज म्हणतात की याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण घेतले आंधणे त्यासी शिक्षण म्हणू नये. बरेच विद्यार्थी शिक्षण घेतात, मग त्यांना प्रॅक्टिकल लिहून न्यायचं असते किंवा प्रॅक्टिकल काही करून न्यायचं असते. मग ते कॉलेजमधून शाळेमधून घरी आले की शेजारी जातात, तुला हे जमते का, मला की नाही प्रॅक्टिकल करून न्यायचं आहे. आणि त्याच्याकडून आंदन घेतात, त्या प्रॅक्टिकलचं त्याच्याकडून आंदन घेतात आणि कॉलेजमध्ये सादर करतात. महाराज म्हणतात दुबळेपण घेतले आंदणे त्याशी शिक्षण म्हणू नये. तो स्वतःच्या पायावर मजबूतपणे उभा झाला पाहिजे आणि तो होण्यासाठी त्या पद्धतीच्या शिक्षकांची आणि त्या पद्धतीच्या शिक्षण पद्धतीची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था केली गेली पाहिजे. 1965 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमळनेरच्या प्रताप विद्यालयामध्ये गेले होते. थोडंसं वाईट वाटणारं विधान महाराजांचं तिथलं आहे, तुकडोजी महाराजांचं विधान तिथल्या भाषणातलं, पण मी सांगतो. 1965 साली महाराज त्या प्रताप महाविद्यालयामध्ये अमळनेरच्या गेले होते आणि तिथे एक शिक्षक संमेलन भरलं होतं. फार मोठे शिक्षकांचं संमेलन होतं आणि त्या शिक्षकांच्या संमेलनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं तिथं भाषण झालं होतं. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे असं व्यक्तिमत्व होतं की माझ्या माहितीनुसार कोणाचीही पर्वा न करता आणि कोणाच्याही दबावाखाली येऊन त्यांनी कधीही कुठलंही वक्तव्य किंवा कुठलीही गोष्ट केलेली नाही. काही लोकांचं असं मत असते की ही गोष्ट महाराजांनी कुठंतरी लोकांच्या मन राखण्यासाठी केलेली आहे, भावना सांभाळण्यासाठी. असं काही नाही आहे. महाराजांनी प्रत्येक ठिकाणी आपलं ठाम मत व्यक्त केलं आहे. तसं त्या प्रताप महाविद्यालयामध्ये अमळनेरच्या महाराजांनी एक भाषण दिलं होतं आणि ती भाषण फार
कडक शब्दात बोलले होते महाराज. त्या ठिकाणी असं बोलले होते महाराज की मला माफ करा, पण आजचे बहुतांश शिक्षक हे हापमॅड आणि विद्यार्थी हे बंदरछाप झालेले आहेत. हे महाराजांचे शब्द आहेत. आणि म्हणून आजची ही जी शिक्षण प्रणाली आहे, ही शिक्षण प्रणाली या देशाचं चांगलं करू शकत नाही. या शिक्षणानं देश चांगला होणार नाही. या देशात शिस्त, शांती, गंभीरता या गोष्टींचं शिक्षण दिल्या जाईल. त्या विद्यार्थ्यांना जर हे शिक्षक लोक कवायत करायला शिकवतील, त्यांना प्रार्थना करायला शिकवतील, तर मग हा देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याकरिता या गोष्टींचं शिक्षण शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना द्यावं आणि सोबत त्याला एखाद्या विशेष उद्योगामध्ये तरबेज करावं. म्हणजे तो विद्यार्थी कदाचित त्याला नोकरी लागली नाही तर त्या उद्योगाच्या भरोशावर आपलं जीवन जगू शकेल, असे विद्यार्थी निर्माण करणं हे एका शिक्षकाचं कर्तव्य आहे. हे महाराज त्या अमळनेरच्या त्या शिक्षक संमेलनामध्ये बोलले होते. कारण हा जो अध्याय आहे याच्यामध्ये पहिला विषय जसा मी बोललो की उच्च शिक्षणाचा विषय आहे, तसा दुसरा विषय शिक्षक आणि विद्यार्थी असा एक विषय आहे. मग विद्यार्थी कसा असावा आणि शिक्षक कसे असावे हाही महत्त्वाचा भाग आहे. कारण महाराजांनी शिक्षकाच्या बाबतीतही याच्यामध्ये लिहिलं आहे की मुलांस म्हणे सद्वर्तनी राहा, आपण बिडी पिण्यात वाजवी 10, मग साजरा उष्णतेने बोलतो पहा रेलगाडी सारखा. असा जर शिक्षक असला तर त्या शिक्षकाचा त्या विद्यार्थ्यावर काय परिणाम होईल. मला स्वाभिमानानं सांगावं असं वाटते. वास्तविक पाहता इथं आपलं स्वतःचं काही सांगू नये, पण मला त्या गोष्टीचा अभिमान वाटते की मी पहिल्या वर्गापासून तर शेवटपर्यंत कधीही कुण्याही शिक्षकाचा मार खाल्ला नाही. पण एका शिक्षकाचा मार खाल्ला, जो शिक्षक आमच्या शाळेमध्ये सिगारेट ओढत होता आणि त्या शिक्षकाला सिगारेटचं पाकिट आणून देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा मी विरोध केला होता, म्हणून मी मार खाल्ला होता. याचा मला स्वाभिमान वाटते. काय शिक्षक आहेत. शिक्षक जर अशा महाराजांची शिक्षकाकडून अपेक्षा आहे की ओळखुनी गावाची जबाबदारी, शिक्षक जिव्हाळ्याने काम करी तरीच गाव होईल स्वर्गपुरी. ही महाराजांची इच्छा होती की त्या शिक्षकानं आपली जसं विद्यार्थ्याला स्वकर्तृत्वाचं ज्ञान करून देणं त्याला शिक्षण म्हणतात, त्याआधी त्याला शिकवणाऱ्याला सुद्धा स्वतःच्या कर्तव्याची जाणीव पाहिजे. आणि या शिक्षण प्रणालीचा हा विचार महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्या ठिकाणी शिक्षकाच्या संबंधी त्या ठिकाणी महाराज बोलले होते. कारण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तैसेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठी माणसं जशी करत असतात तसंच मुलं करत असतात. आपल्या जशी ही युनिव्हर्सिटी आहे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानं, त्याचप्रमाणे एखादी अखिल भारतीय शिव्या प्रशिक्षण युनिव्हर्सिटी कुठं उपलब्ध नाही आहे. पण शिव्या शिकत नाही असा माणूस नाही आहे. तो कुठून शिकला. गावातल्या पोराला तुम्ही विचारा, तुम्ही शिव्या कुठून शिकले रे, ते सरळ सांगतील आमच्या घरी आमची आई देत होती किंवा आमचे बाबा देत होते किंवा आम्ही अमुक. कुठंतरी मोठ्यांचं पाहूनच हे सगळं बिघडलेलं आहे. मोठे जेव्हा बिघडत असतात तेव्हा त्याचा परिणाम म्हणून त्याचा परिणाम लहानांवर होऊन लहान बिघडत जात असतात. आणि म्हणून त्या शिक्षकांच्या बाबतीत त्या ठिकाणी महाराज बोलले होते. आणि शिक्षकांची बाजू झाल्यानंतर मग विद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या समोर महाराज गेले आणि त्या विद्यार्थ्यांना महाराज बोलले होते त्या प्रताप महाविद्यालयामध्ये, कार्य पोरं हो, तुम्ही सिनेमे पाहताना. पोरं म्हणे हो महाराज. मग तुम्ही सिनेमे पाहता, त्या सिनेम्यात तुम्ही गाणे पाहता, गाणी ऐकता आणि मग त्यातले तुम्ही गाणे म्हणता आणि तुम्ही रस्त्यानं गुणगुणत राहता की तेरी प्यारी प्यारी सूरत पे किसी की नजर ना लगे. मग तुम्ही असं बोलता. कार्य पोरं हो, तुम्ही या देशातले नवतरुण, या देशातले सुशिक्षित तरुण जर तुम्ही तेरी प्यारी प्यारी सूरतचं गाणं म्हणाल आणि तिची सूरत पाहाल तर देशाची सूरत कशी होईल रे. राष्ट्रसंतांचं भाषण आहे.
प्रताप महाविद्यालयातलं. आणि म्हणून या पद्धतीची ही जी शिक्षण पद्धती आहे ही कुठंतरी याच्यामध्ये बदल करून त्या विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, त्याग, राष्ट्रप्रेम निर्माण होईल या पद्धतीची शिक्षण प्रणाली झाली पाहिजे. त्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या देशाबद्दल, त्यांच्या गावाबद्दल त्यांचं काय कर्तव्य आहे याचं ज्ञान करवून देणारं शिक्षण झालं पाहिजे. महाराजांनी या ग्रामगीतेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही पहा ना, एखादा उच्च विद्या विभूषित माणूस असला तर त्याला आपल्या गावखेड्यातल्या आईवडिलांना वागवण्याची किंवा त्यांचा परिचय देण्याची कुठंतरी कमीपणा वाटते. पण एखाद्या गावातला अशिक्षित माणूस जर असेल तर त्या अशिक्षित माणसाला मात्र आपल्या गावगाड्यातले 4 लोक काय म्हणतील याच्या लाजेखातर का होईना तो आपल्या आईवडिलांची सेवा कशी तरी आपल्या गावात करतो. शिक्षण कशाला म्हणायचं? कशाला शिक्षण म्हणायचं? हे कर्तव्य जर त्याला समजत नसेल. या देशात आत्ता आसाममधली गोष्ट आहे, मी पेपरमध्ये बातमी वाचली की त्या विद्यार्थ्याला त्याला मार्क कमी पडले म्हणून त्याला त्याचा शिक्षक काही बोलला असेल तर तो त्याचा शिक्षक बोलला म्हणून त्या विद्यार्थ्यानं योग्य संधी साधून त्या शिक्षकाच्या पोटात चाकू खुपसला आणि त्याचा खून केला. काय शिक्षण आहे का हे? ही शिक्षण पद्धती जर बदलवायची असेल तर त्याच्याकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, त्याला सुसंस्काराची जोड असली पाहिजे. सुसंस्काराच्या रहित असलेलं जे शिक्षण आहे ते या देशाचा विनाशच करणार आहे. शिक्षण हे सुसंस्काराच्या अधिष्ठानावर शोभून दिसतं. म्हणून एक सूत्र आमचे गुरुजी सांगत असतात की सुसंस्कार अधिक शिक्षण बरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी. शिक्षण आहे, सुसंस्कार आहेत पण शिक्षण नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, घुसरकर महाराज 21 दिवस शाळेत गेले. घुसरकर महाराज फक्त 21 दिवस. शिक्षण काही नाही पण सुसंस्कार. आज लाखो विद्यार्थी त्यांनी सुसंस्कारित केले. त्यांची 4 पुस्तकं प्रकाशित आहेत 21 दिवस शाळेत गेलेल्या घुसरकर महाराजांची, की त्याच्यातून समाज आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय गाठण्यासाठीचा विचार त्याच्यातून माणूस घेऊ शकतो. हे अशिक्षित पण सुसंस्काराने भरघोस असलेले हे माणसं. पण तिसरा एक वर्ग गुरुजी सांगत असतात की शिक्षण आहे पण संस्काराचा अभाव. 26/11चा हल्ला घडवून आणणारे ओसामा बिन लादेन कोण आहे? ते शिक्षण आहे पण संस्काराचा अभाव आहे. म्हणून शिक्षण असावं पण त्या शिक्षणाला सुसंस्काराची जोड असली पाहिजे. आणि म्हणून या देशाची परिस्थिती जर पाहिली, खूप कठीण परिस्थिती आहे. घुसरकर महाराजांनी एका श्लोकामध्ये या सध्याच्या विद्यार्थ्यांचं वर्णन करताना एक खंत व्यक्त केली आहे की छोटे बडे लड़के सभी टीव्ही देखते ही जा रहे, माँ बाप के संग बैठकर संस्कार कैसे पा रहे, फुर्सत नहीं अभ्यास करने जो कुछ सिखाते स्कूल में, तो उन्नति की बात क्या सब मिल रही है धूल में. कुठं चालली आमची शिक्षण पद्धती? आणि म्हणून कुठंतरी आता या परिस्थितीला सांभाळण्याची गरज आहे. म्हणून भारतीयांनो आता सांभाळा भावी राष्ट्र आपुले, मुले ही देवा घरची फुले. ही मुलं, पूज्य साने गुरुजी म्हणत होते की मुलं ही देवा घरची फुलं आहेत. ती पवित्र आहेत आणि ती पवित्र राहू द्या. त्यांना जातीपातीची, त्यांना गरीब श्रीमंतीची, त्यांना पक्षपंथाची जळमट लागता कामा नये आणि त्या पद्धतीची ते जोपासल्या गेले पाहिजे. आणि म्हणून पूज्य सुदामदादांचं एक सूत्र सांगतो आणि फार वेळ न करता मी आता थांबतो, मला तुमचा अंत पाहायचा नाही आहे. सुदामदादा सावरकरांनी शिक्षणाचे 2 भाग केलेले आहेत. आणि आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे ती माणसाच्या बुद्धीचा विकास करते, बौद्धिक विकास करते, परंतु हार्दिक विकास मात्र आपला थांबलेला आहे.
ही जी सध्याची शिक्षण पद्धती आहे लॉर्ड मेकॉले प्रणीत, ही पद्धती माणसाचा बौद्धिक विकास करणारी पद्धती आहे, पण त्याचा हार्दिक विकास थांबलेला आहे. आपण शुभेच्छा देताना म्हणत असतो हार्दिक शुभेच्छा, हार्दिक स्वागत, पण हार्दिक शब्दाचा अर्थच आपल्याला माहीत नाही. हार्दिक शब्दाचा अर्थ होतो हृदयापासून, हृदयात ती भावना जागृत झाली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांचा हार्दिक विकास होणं महत्त्वाचं आहे. त्या विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास होतो आहे, पण त्याचा हार्दिक विकास मात्र थांबलेला आहे, हृदयाचा विकास थांबलेला आहे. आणि ज्या दिवशी विद्यार्थ्याचा हृदयाचा विकास होईल त्या पद्धतीनं ते विद्यार्थीसुद्धा तयार होतील, त्यांना त्या पद्धतीनं तयार केलं जाईल आणि त्यांचे आईवडीलही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देतील. त्यावेळेस हा देश सृजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि राष्ट्रसंतांची जे जीवनाच्या शिक्षणाच्या मेलमिलाफाची संकल्पना होती, ती संकल्पना उदयाला आल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचे 2 भाग आहेत. मी सांगत होतो सुदामदादांनी 2 भाग केलेले आहेत. एक बाह्य शिक्षण आणि एक अंतःशिक्षण. एक बाहेरचं शिक्षण आहे आणि एक आंतरशिक्षण आहे. बाहेरचं शिक्षण आता सगळे आपण हे घेऊन राहिलेलो आहे, शाळा कॉलेजमधून चालणारं शिक्षण. आणि त्या शिक्षणामध्ये अशा काही गोष्टी शिकवल्या जात नाहीत असातला काही भाग नाही. मला असं वाटतं की कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये व्यसनाधीनता शिकवली जात नाही, चोरी शिकवल्या जात नाही, व्यभिचार शिकवल्या जात नाही. उलट पक्षी लहानपणी शाळेमध्ये त्याच गोष्टी शिकवल्या जातात. खोटं बोलू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, व्यसनाधीनता माणसामध्ये असू नये, या गोष्टी सगळीकडे शिकवल्या जातात, सांगितल्या जातात. कीर्तनात, प्रवचनात, व्याख्यानात, भाषणात, शाळेत, कॉलेजमध्ये, सगळीकडे. परंतु त्यांनी असं म्हटलं आहे दादांनी की आपल्या देशाचा म्हणा की जगाचा विचार जर केला तर जगामध्ये माणसानं इतकी प्रगती केलेली आहे, इतकी प्रगती केली आहे सर, की निर्जीव असलेल्या कॅसेटमधून आवाज काढण्याची एक अद्भुत चमत्कारी घटना माणसानंच उदयाला आणली. म्हणजे आम्ही एक श्लोक ऐकत होतो पूर्वीच्या काळी, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. म्हणजे मूकं करोति वाचालम, ती देवाची कृपा अशी आहे की ती मुक्याला सुद्धा बोलायला लावते. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की माणूस हा मुक्या असलेल्या कॅसेटमधून आवाज काढू शकतो. म्हणजे माणूसच सध्या मूकं करोति वाचालम आहे. पंगुं लंघयते गिरिम, मोठमोठ्या पर्वतावर वैष्णवदेवीच्या दर्शनाला जायचं आहे तर ते उडण खटोला असं काहीतरी ती व्यवस्था केलेली आहे. म्हणजे पंगू माणूस सुद्धा पंगुम लंघयते गिरिम, तो गिरीवर चढू शकतो. पण ती चढण्याकरिताची जी काही व्यवस्था आहे तांत्रिक, ती कोण निर्माण केली? ती माणसानंच निर्माण केलेली आहे. म्हणजे मूकं करोति वाचालम पंगुं लंघयते गिरिम, ही सर्व कृपा माणसाचीच आहे. मग माणसाला देव म्हणायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? या सगळ्या गोष्टी जर तो देवासारख्या करून राहिला मग त्याला देव म्हणायला अडचण काय आहे? त्याला देव म्हणायला अडचण ही आहे की तो इतक्या मोठमोठ्या गोष्टी जरी करू शकत असला, अद्भुत गोष्टी जरी घडवून आणू शकत असला आणि कितीही शिकलेला असला तरी सुद्धा तोच शिकलेला माणूस, त्याच अशा अद्भुत घटना करणारा माणूस हिरोशिमा आणि नागासाकी सारख्या घटना सुद्धा घडवून आणतो. म्हणून त्याला देव म्हणता येत नाही. त्याचं कारण काय आहे? त्यानं फक्त बाह्य शिक्षण घेतलं आहे, आंतरशिक्षण घेतलं नाही. व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये, गुटखा खाऊ नये, हे कोणाला माहीत नाही हो. या अशा सद्गुण सदाचारी सद्वचनांचा नामजप कितीतरी लोक करत असतात. जो भेटला त्याला बाबा खोटं बोलू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, गुटखा खाऊ नये, मद्यपान करू नये हे सांगत असतात. पण कधी कधी आम्हाला असं दिसून येतं की सकाळी जो आम्हाला दारू पिऊ नये सांगत होता तो संध्याकाळी लेझिम खेळत येऊन राहिला होता. रस्त्याचं माप घेत घरी येत होता असं आम्हाला दिसते. मग मला असं म्हणायचं आहे की त्या गुटख्याच्या तंबाखाच्या पुडीवर लिहिलं असते तंबाखू जानलेवा है, तंबाखू खाने से कॅन्सर होता है. याचा अर्थ असा समजू नका मी खातो म्हणून. त्या पुडीवरला सांगतो याचा अर्थ मी खातो असं समजू नका. त्या पुडीवर हे सगळं लिहिलेलं असते
आणि ती खाणारा तो वाचतो आणि ते वाचत वाचत त्याचं सेवन करतो. मग मी म्हणतो हा जो शिकला, याला जे शिकल्यामुळे जे लिहिता येते, जे वाचता येते, मग हा खरंच सुशिक्षित म्हणावं का? याला काय म्हणायचं? ही म्हणजे त्याच्या बुद्धीच्या स्तरावर जे शिक्षण त्याला घेता आलं ते त्याच्या हृदयात शिरलं पाहिजे. ज्या दिवशी त्याच्या हृदयात शिरेल त्या दिवशी तो त्या मादक द्रव्याला हात लावणार नाही. तो जे वाचतो, जे लिहितो, जे बोलतो ते त्याच्या हृदयात बिंबवल्या गेलं पाहिजे आणि त्याच्या हृदयामध्ये त्याचा परिणाम होऊन त्याच्या प्रत्यक्ष कृतीतून, वागण्या बोलण्यातून ते दिसून आलं पाहिजे. तेव्हा त्याला खरं शिक्षण म्हणता येईल. आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्याला शिक्षण म्हणता येण्याची व्यवस्था नाही. आणि म्हणून आपल्या संतांना, आपल्या महापुरुषांना हा आपला भारत देश सृजलाम सुफलाम असा पाहिजे, त्या पद्धतीचा विचार या शिक्षणातूनच होऊ शकतो. आचार्य विनोबा भावे त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की माझ्या देशातला तरुण हा अक्षरशत्रू राहिला तरीही चालेल, परंतु तो आधी निर्व्यसनी झाला पाहिजे. जर तो शिकला सवरला असून सुद्धा व्यसनाधीन होत असेल तर असलं शिक्षण माझ्या देशात नसलं तर मला बरं वाटेल, असं विनोबा भावे म्हणतात. म्हणून आपल्या महापुरुषांना अशा पद्धतीची खंत व्यक्त करून, अशा पद्धतीची या शिक्षण प्रणालीबद्दल दुःख व्यक्त करण्याची वेळ येऊ नये. आणि मुलांचंच नाही तर महाराजांनी या शिक्षण प्रणालीमध्ये मुलींचा सुद्धा विचार केलेला आहे. महाराजांनी याच्यामध्ये सांगितलं आहे की काही मुली शक्ती प्रशिक्षण घेती, मुलांपेक्षाही धीट असती, नाही गुंडांचीही छाती हात घालील तिच्यावरी. अशा मुलीसुद्धा, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे, महाराजांना हेच म्हणायचं आहे की मुलगा असो की मुलगी असो, त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक पावलागणिक त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य त्या विद्यार्थ्यामध्ये ज्या माध्यमातून येईल त्या पद्धतीचं शिक्षण त्याला दिल्या गेलं पाहिजे. मग त्यासाठी कुस्ती मलखांब खेळणारे मुलं असले पाहिजे, त्यासाठी ते निर्व्यसनी असले पाहिजे, ते चारित्र्यवान असले पाहिजे, ते बलवान असले पाहिजे, ते शीलवान असले पाहिजे, ते गुणवान असले पाहिजे आणि कुठल्या तरी एखाद्या उद्योगामध्ये ते तरबेज असले पाहिजे की जेणेकरून त्यांना चिंता नसावी पोटासाठी दाम मागण्याची. ही महाराजांची इच्छा होती की त्यांना तशी कुठल्याही प्रकारची अडचण जीवनामध्ये भासू नये, त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याची सामर्थ्य त्या विद्यार्थ्यामध्ये येईल. या पद्धतीचं शिक्षण त्या विद्यार्थ्याला मिळावं आणि ते शिक्षण ज्यावेळी दिल्या जाईल त्यावेळी खरी राष्ट्रसंतांची शिक्षणाची जी प्रणाली आहे या देशात परिणाम होऊन हा देश पुन्हा सोने की चिडिया बनल्याशिवाय राहणार नाही. गुरुदेव करो की आपल्या सर्वांच्या अंतःकरणात त्या पद्धतीची शिक्षण प्रणाली या देशात उदयाला यावी, त्यासाठी त्या पद्धतीचे प्रयत्न आपल्याकडून घडो, त्या पद्धतीचा विचार समाजात रुजवण्याचा आणि आपल्या भारत देशामध्ये त्या पद्धतीचा हा विचार येऊन आपल्या भारताला विकासाची वाट मिळो, अशी गुरुदेवाच्या चरणी प्रार्थना करून हे या विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं वर्षभर चालत असलेल्या कार्यक्रमाच्या दृष्टीने हे शेवटचं असलेलं जे हे वाक्पुष्प आहे, हे या ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ ओळखलं जातं त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी मी हे वाक्पुष्प समर्पित करतो. धन्यवाद. जय गुरु. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित विद्यार्थी आणि आजचं जीवन शिक्षण किती महत्त्वपूर्ण रीतीने आपणास आदरणीय संकेत काळे सरांनी समजावून सांगितलं की आजचं शिक्षण हे कुचकामी कसं ठरते, ते पोपटपंची करणारं कसं आहे. केवळ काळे अक्षर गिळविणे म्हणजे शिक्षण नाही. वेगवेगळ्या विचारवंतांचे विचार त्यांनी आपल्यासमोर उद्धृत केले आणि खऱ्या अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जी शिक्षा प्रणाली आवश्यक वाटते आहे
आजचा विद्यार्थी सुशिक्षित झाला पाहिजे, सुसंस्कारित झाला पाहिजे, तो सर्व गुणसंपन्न झाला पाहिजे, अशी जीवन शिक्षण प्रणाली त्यांना अपेक्षित होती आणि ती पूर्णतः आपल्यासमोर आपल्या मनामध्ये बिंबवण्याचं काम आणि आपल्याला अमृतपान करून देण्याचं काम आजच्या वक्त्यांनी आदरणीय संकेत काळे सरांनी केलेलं आहे. दिखाऊ कपडे, कोरडी ऐट, नोकरपेशी थाटमाट हे शिक्षणाचे नवे उद्दिष्ट. ध्यानी घ्यावे नीट हे आधी, हे सर्वांनी अगोदर समजून घेतलं पाहिजे. हेही आपल्याला त्यांनी आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून समजावून सांगितलं. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपणासी वाटे जैसे गाव व्हावे, तैसीचे बालकांना शिकवावे, शहाणे करून सोडावे, विद्या शिक्षणे सर्वची. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला शिक्षित व्हायचं असेल, सुसंस्कारित व्हायचं असेल तर आजची शिक्षा प्रणाली कशी असायला पाहिजे, की त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं, महाराजांची वेगवेगळी उदाहरणं दिली की आजचा शिक्षा कसा आहे, आजची शिक्षण प्रणाली कशी आहे, आज खऱ्या अर्थाने कोणत्या दृष्टिकोनातून आपण शिक्षणाला पाहतो आहे, शिक्षणाची आज पायमल्ली कशी होते आहे, विद्यार्थी व्यसनाधीन कसा व्हायला लागलेला आहे, असे वेगवेगळे संदर्भ देत त्यांनी आपले अनमोल विचार आपल्यासमोर सादर केले. परंतु आजच्या दृष्टिकोनातून जो विद्यार्थी आम्हाला अपेक्षित आहे, तो विद्यार्थी खरंच इथे असता तर त्याचे कान टोचले गेले असते, हे आम्हाला वाटते आहे. मी खरंच तुकडोजी महाराजांच्या या सेवकाला नमन करतो आहे की त्यांनी जे अनमोल विचार आम्हाला सांगितलेले आहेत. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे अध्यक्षीय भाषण. या अध्यक्षीय भाषणासाठी आज आपणास अध्यक्ष म्हणून लाभलेले मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव कोरेटी सर यांना मी सस्नेह ध्वनिक्षेपकावर निमंत्रित करतो आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत शताब्दी पर्व निमित्त राष्ट्रसंत व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि यासाठी आज आमच्याकडे विद्यापीठात माननीय संकेत काळेजी या ठिकाणी उपस्थित झाले. श्री क्षेत्र रेवसा जिल्हा अमरावती इथून जरी ते असले तरी या विद्यापीठाला साजेसं नाव ज्यांचं आहे, त्यांच्या विचारांचा त्यांनी या ठिकाणी खरोखरच चांगल्या पद्धतीने सगळ्यांच्या समक्ष त्यांनी विचार मांडलेले आहेत. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये ज्या पद्धतीचा विषय आपण ठेवलेला होता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित विद्यार्थी आणि शिक्षण आणि जीवन शिक्षण अशा प्रकारचं. तर यासाठी खरोखरच मी अतिशय आपला आभारी आहे सर. नागपूर विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रशांत बोकारे सर, माननीय प्रकुलगुरू डॉक्टर दुधे सर, डॉक्टर राजू हिवसे सर, ह्या सर्वांच्या प्रयत्नामुळेच खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. अनावधानाने ते या ठिकाणी आज उपस्थित नसले आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी जरी बोलण्याची संधी मिळाली तरी खरोखरच हे आमचं अभाग्य आहे की अशा प्रकारचे विचार आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की मागील 2 वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी पर्व साजरा करत आहे. 2022 पासून खरं तर याची सुरुवात झाली आणि शताब्दी कक्षाची स्थापना झाल्याबरोबर सगळ्यात आधी जे महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आणि सगळ्यात जास्त व्याख्यानमाला ज्यांचे आयोजित करण्यात आले ते म्हणजेच आमचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे. आणि म्हणूनच 12वा पुष्प म्हणजेच दर 2 महिन्यांनी एक कार्यक्रम झाला पाहिजे अशा प्रकारचा स्केड्यूल थोटे मॅडमकडे या ठिकाणी होता आणि त्याच प्रयत्नातून अंतिम पुष्प आज या ठिकाणी माननीय संकेत काळेजींनी या ठिकाणी गुंफलं आहे. खूप सारे त्यांचे विचार जे आहेत मी ऐकत होतो सर, आपण या ठिकाणी बोलत बसले होते आणि या ठिकाणी उपस्थित असलेले गुरुकुंजमधून आलेले, मोजरीमधून किंवा अन्य ठिकाणाहून या ठिकाणी जेवढे काही मंडळी आलेले आहेत त्यांचेही मी विद्यापीठाने सर्वप्रथम स्वागत करतो. विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व गणमाननीय उपस्थित मंडळी या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे. आणि मी म्हणत होतो की सरांनी ज्या पद्धतीची विवेचना आज या ठिकाणी केलेली आहे, बहुतेक हा योगायोग आपण म्हणावा की दीर्घायू होत असलेल्या या विद्यापीठाच्या व्यासपीठावर सरांनी जे काही विचार मांडलेले आहेत आणि त्या विचारांनाच अनुसरून खरं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ काट टाकत आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. तर यासाठी की आम्ही याच वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरणची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. खरं तर ते मागच्या वर्षीच त्याची स्थापना व्हायला पाहिजे होती, अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, पण काहीतरी कुठल्या तरी तांत्रिक बाबीमुळे ते राहिलं.
आता मी हे सांगणार आहे थोडक्यात की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला जे अपेक्षित असलेले जे बदल आहेत ते ऑलरेडी आम्ही अंतर्भूत केलेले आहेत, हे मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो आहे. आता आपण म्हणाल की ही जी काही शैक्षणिक पद्धती होती ती कशी होती. थोडक्यात ज्या पद्धतीची आपण आत्तापर्यंत शैक्षणिक पद्धत बघितली आहे, मेकाले मिनिट्सपासून सुरू झालेली आणि त्यानंतर मग घोगपट्टीच्या आधारावर जे काही शिक्षण व्यवस्था निर्माण झाली आणि त्यामुळे नोकरपेशा पांढरपेशा निर्माण करण्यामध्ये सगळ्यांना धन्यता वाटत असे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मात्र अनुभवधिष्ठित म्हणू आपण किंवा कार्यानुभव असलेला, कौशल्यधिष्ठित किंवा मूल्य शिक्षण असलेला व्यक्ती घडवण्याचा प्रयत्न या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होत आहे, हे मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं. आपण अनेक गोष्टींचा या ठिकाणी उलगडा केलेल्या आहात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नुसतं ज्ञान प्राप्त करण्याची या ठिकाणी लालसा असली तरी त्याचे विश्लेषण कशा पद्धतीने करायचं हे कुठलंही पुस्तक शिकवत नाही, हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून विश्लेषण करण्याची क्षमता जर त्या विद्यार्थ्याकडे नसेल तर येणाऱ्या कालखंडात त्याला संवादसुद्धा साधता येणार नाही. आणि म्हणून अलीकडच्या कालखंडात जे विद्यार्थ्याला खरोखरच सगळ्यात महत्त्वाचं काही पाहिजे असेल तर ज्ञानच आहे. गुरुजींनी तेच सांगितलं आहे असं या ठिकाणी काळेजी बोलले. पण ज्ञानासोबत आपल्याला पुन्हा एकदा विद्यार्थ्यामध्ये जी काही एक अधिक महत्त्वाची गुणवत्ता असते ती म्हणजेच विश्लेषण करण्याची एक गुणवत्ता त्यात असली पाहिजे आणि त्याशिवाय संवाद त्याला साधता आला पाहिजे. आणि म्हणूनच जे काही स्पर्धा परीक्षा आपण अलीकडच्या कालखंडात बघतो त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स आहेत. प्रारंभिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मग त्यांची मुलाखत अशा पद्धतीची. तर कुठे काय तपासतात? नेमकं तेच आहे की प्रारंभिक परीक्षेमध्ये त्यांचं ज्ञानच तपासले जाते. ज्ञानाचा बगैर तो पुढे जाऊच शकत नाही. पण त्याही पुढच्या जे पायऱ्या आहेत त्यामध्ये त्याचं विश्लेषण क्षमता बघतात. विश्लेषण क्षमता अलीकडच्या कालखंडातील मुलं ज्या जुन्या शैक्षणिक पद्धतीनुसार पुस्तकामध्ये शोधतात ते पुस्तकामधून वाचन करून विश्लेषण करता येत नाही, हे मुलांना माहीत नसल्यामुळे ते त्या जुन्या घोगपट्टीसारख्या जी काही शिक्षण व्यवस्था होती त्यामध्ये ते शर्ट पॅन्टवाले शर्टिंग करून शेत करता येते का? जुते घालून जोडे घालून आपल्याला नांगरता येते काय? नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा जो विद्यार्थी तयार झाला तो कुठल्याच कामाचा नव्हता. आणि म्हणूनच बहुतेक अलीकडे जे काही नवीन पॅरामीटर्स तयार झालेले आहेत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यात मुख्य विषय कुठला राहणार आहे, उपमुख्य विषय कुठला राहणार आहे, भारतीय ज्ञान परंपरा आपण त्यांना देऊ यासाठी इंडियन नॉलेज सिस्टमचाही एक भाग यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. आणि आपण जसे म्हणता की त्याला अनुभवातून शिकता आलं पाहिजे म्हणून वोकेशनल एन्हान्समेंट कोर्स नावाचा एक कोर्स घातला गेलेला आहे ज्यामध्ये थेअरी नसणार आहे, त्याला फक्त कार्यानुभव राहील. प्रत्येक विषयातील विद्यार्थी हा सोसायटीमध्ये जाईल, मॉलमध्ये जाईल, पेट्रोल पंपमध्ये जाईल, वाटेल त्या ठिकाणी जाईल. ॲग्रिकल्चरचं असेल तर नक्कीच तो शेतातही जाईल. अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. स्किल डेव्हलपमेंट कोर्स असा एक कोर्स या ठिकाणी अंतर्भूत करण्यात आलेला आहे. तर हे सगळे जे कोर्स आहेत या वर्षीपासून लागणार आहेत. आणि म्हणून मी या ठिकाणी म्हटलं की आपलं जे काही आजचं भाषण आहे, संवाद आहे आमच्या सगळ्यांशी, तो किती त्याचा योगायोग बघा की आपण या ठिकाणी अशा प्रकारचे विचार मांडावेत. आणि विद्यापीठाने ही सर्वकष तयारी अलीकडच्या कालखंडात केली आहे. पण मी या ठिकाणी आपल्याला सांगत होतो की अजूनही आमच्याकडे फायनल वर्षाचे रिझल्ट्स न लागल्यामुळे विद्यार्थ्यांची अजूनही ओढ आणि त्यांचे प्रवेश आमच्या विद्यापीठात झालेले नाही आहेत. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी बघतो आहोत की आमच्याकडे आज विद्यार्थी नाही आहेत पण या ठिकाणचे गुणी व्यक्ती मात्र या आपल्या व्याख्यानाला उपस्थित आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मला या ठिकाणी वाटतात. फार पूर्वी आपण या ठिकाणी ऐकलेलं होतं की भारतामध्ये अशा काही विद्यापीठं होती की जिकडे संपूर्ण जगातील लोक आकर्षित होऊन यायचे. नालंदासारखे विद्यापीठे म्हणा, तक्षशिलासारखे विद्यापीठे म्हणा, विदेशी विद्यार्थ्यांचा ओढा या ठिकाणी होता. खूप मोठे वसाहती त्या ठिकाणी होत्या. पण अलीकडच्या कालखंडात आपण काय बघतो आहोत, ह्या जुन्या शैक्षणिक पद्धती ज्याची आपण या ठिकाणी सगळं आपण जे काही मांडलेलं होतं त्यामध्ये आपण बघितलं आहे की भारतातील बहुतेक विद्यार्थी हे परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचा हा जो काही सपाटा सुरू झाला होता त्यामुळे आपल्या देशातील जे काही बौद्धिक गुणवत्ताधारी विद्यार्थी आहेत ते परदेशामध्ये जाऊन सेवा करू लागले. आपल्या देशाला ते लोक विसरले. अशा प्रकारची बहुतेक दशा हे जे काही दशा आपली झालेली आहे त्यामुळे होऊ शकते असं मला या ठिकाणी वाटते. शिवाय आपण आज जे काही मॉडेल पूर्वीच्या कालखंडात स्वीकारलेला होता त्यामुळे विदेशी भाषा आपल्याला अतिशय प्रिय वाटू लागली होती. विदेशी पेहराव आपल्याला खूप मोठं आकर्षक या ठिकाणी वाटत होता. ह्या सगळ्या गोष्टींचाही भान बहुतेक नवीन शैक्षणिक धोरण अवलंबणाऱ्या व्यक्तींना असावा आणि त्यासाठीच त्यांनी स्वभाषेमध्ये
मातृभाषेमध्ये शिक्षण देण्याची कल्पना ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेली आहे. हेही तेवढंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आज तगायत आपण पाहत होतो की इंग्लिश, हिंदी, मराठी अशाच प्रकारचा, पण यानंतर पुढील कालखंडामध्ये बोलीभाषेमध्ये सुद्धा शिक्षण देण्याची व्यवस्था भारत सरकार करत आहे आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी वाटतो. पूर्वीच्या कालखंडात मी इतिहासाचा प्राध्यापक असल्यामुळे काही गोष्टी मला या ठिकाणी मांडाव्याशा वाटतात. आपण खूप सारे नावं ऐकतो, आपल्या ऋषी, मुनी, संत, आचार्य अशा प्रकारचे शब्द. मला बरेचदा मी लहान असताना प्रश्न पडायचे की हे लोक होते कोण, कुठल्या विद्यापीठात शिकले होते. ह्या लोकांकडे कुठेच कुठल्या विद्यापीठाचा ठप्पा नाही आहे, पेपर डिग्री त्यांच्याकडे नाही आहे. समाजाच्याच विद्यापीठात शिकलेले हे लोक झालेले होते, पण त्यांच्या गुणवत्ता, त्यांच्या बौद्धिक क्षमतानुसार समाजाने त्यांना वेगवेगळे पद दिले होते. आज आपल्याकडे विद्यापीठामध्ये, शाळा महाविद्यालयामध्ये डॉक्टर्स नावाचे खूप सारी एक ॲक्च्युली फळी आहे, पण त्यांना आपण या कक्षामध्ये बसवू शकत नाही, कारण ह्या लोकांचं जे ज्ञान आहे तो समाजातलं ज्ञान होता, अनुभवावर आधारित जीवन होता, जीवन शिक्षण होता खरं तर. पण अलीकडच्या कालखंडात आमच्यासारख्या लोकांना जे मोठमोठे पदव्या लागलेल्या आहेत ते पेपर डिग्रीज आहेत, ज्याला आम्ही अलंकाराच्या स्वरूपात डिलीट, PhD, MPhil असं मोठमोठ्या नावाने आम्ही त्यांना आमच्या नावापुढे लिहितो. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे विषय स्वातंत्र्यता. पूर्वीच्या कालखंडात विद्यार्थ्यांना विषय स्वातंत्र्यता मुळीच नव्हती, पण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एखादी विद्यार्थी जो BAचा विद्यार्थी असेल समजा, पण त्याला जर मॅथमॅटिक्सची आवड असेल तर तोही आत्ता करू शकणार आहे. अशी व्यवस्था या ठिकाणी आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, की जिथे एखादी विद्यार्थी जर सायन्सचा असेल समजा, पण त्याला जर एखादी वाद्य वाजवण्याची खूप चांगली म्हणजे हे कौशल्य असेल तर त्याला तशा प्रकारचा फाईन आर्ट्सचा कोर्स करण्याची अनुमती नवीन शैक्षणिक पद्धती देत आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी अपडेट करू इच्छितो की जेणेकरून आपण ह्या विश्वविद्यालयाच्या बाहेर जाल तेव्हा आपल्याला थोडाफार तरी समाधान असावा की विद्यापीठाचे प्रयत्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच वाटेवर चालू आहेत, असं आपण या ठिकाणी नक्कीच विचार करावा. मी डॉक्टर माननीय संकेत काळेजींचे जे काही विचार आहेत ते आपण यथोचित तसंच आपण ठेवू. आपण त्यांना पुढील कालखंडातही नक्कीच कुठल्याही प्रकारच्या विश्लेषणाच्या संदर्भात, कुठल्याही प्रकारचं आपण त्यांना जेव्हा शिक्षण, जीवन शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या समक्ष आपण जेव्हा योग्य वेळ येईल त्यापुढे नक्कीच सर आपले विचार मी त्यांच्या समक्ष मांडण्याचा प्रयत्न करेन. आपले खूप खूप आभार. आपण या ठिकाणी आलात, विद्यापीठाचा मान या ठिकाणी आपण उंचावलं, त्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि आपले मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो. धन्यवाद. जुनी शिक्षण प्रणाली आज कात टाकते आहे. नवीन शैक्षणिक धोरणात वंदनीय राष्ट्रसंतांना अपेक्षित असणारी जीवन शिक्षण प्रणाली आज विद्यापीठात सुरू होते आहे, असं आताच आपले अधिष्ठाता आदरणीय कोरेटी सरांनी आपल्यासमोर उद्धृत केलेलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच जे आपलं असल धन होतं, अनमोल असं धन होतं, ते धन कुठेतरी हरवून बसलेलं होतं. आज प्रात्यक्षिकाधिष्ठित अनुभव देणारी जी शिक्षण प्रणाली येते आहे त्या दृष्टिकोनातून उद्याचा भावी विद्यार्थी निश्चितच एक चांगला भावी नागरिक बनेल आणि या देशाला जी उज्ज्वल विचारवंतांची पिढी लाभलेली होती तो वारसा उद्याची शिक्षण प्रणाली निश्चितच पुढे नेणारी आहे, असा अनमोल विचार आदरणीय कोरेटी सरांनी आपल्या भाषणातनं केला. आणि खरोखर त्यांनी त्यांच्याबद्दल म्हणावंसं वाटते, गुरूंनी द्यावे असे धडे आपुला आदर्श ठेवून पुढे, विद्यार्थी तयार होता चहूकडे, राष्ट्र होई तेजस्वी. निश्चितच उद्याचा राष्ट्र तेजस्वी होण्यासाठी ज्या पद्धतीची शिक्षण प्रणाली या अधिष्ठाता सरांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे आणि उद्याचा भावी पिढीवान नागरिक जो घडणार आहे तो फार महत्त्वाचा राहणार आहे. यानंतर शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतो आहे. आजच्या या कार्यक्रमाचा आभार मी आपला करतो आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर शामराव कोरेटी सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भूषविले, त्याबद्दल अध्यासनाच्या वतीने आणि विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आणि आज खऱ्या अर्थाने जे आपल्याशी संवाद साधणारे वक्ते आहेत
त्या वक्त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित असणारा विद्यार्थी आणि जीवन शिक्षण यावर जे अनमोल विचार आपल्यासमोर व्यक्त केले, निश्चितच म्हणजे विद्यार्थ्यांसमोर हे विचार पोचले पाहिजे. विद्यार्थ्यांपर्यंत ही प्रणाली, जीवन शिक्षण प्रणाली कशी आहे आणि आपल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित असणारा विद्यार्थी कसा आहे, हे अतिशय महत्त्वाचे आणि अनमोल विचार त्यांनी आम्हाला सांगितले. त्याबद्दल अध्यासन आणि विद्यापीठ या दोहोंच्या वतीने मी त्यांचे आभार मानित त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आजच्या या कार्यक्रमाला आणि ह्या कार्यक्रम घडवून आणण्यामागे ज्यामध्ये सिंहाचा वाटा आहे अशा आमच्या डॉक्टर विजयलक्ष्मी थोटे मॅडम आणि त्यांची सर्व चमू या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे आणि विशेष करून मॅडमचे मी अध्यासन आणि वैयक्तिक रीतीने आभार व्यक्त करतो आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व अनुयायी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने इथे येऊन आमचा मान वाढवला, आपल्या शिक्षणात भर घातली आणि खरंच आम्हाला सन्मानित केलं, या सर्वांचेही मी आभार व्यक्त करतो आहे. या कार्यक्रमाला कळत न कळत ज्यांचे हातभार लागलेले आहेत त्या सर्वांचेही आभार व्यक्त करतो आहे. आणि आपण सांगता या समारोपाकडे वळतो आहे तेव्हा ह्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना आणि नंतर राष्ट्रगीताने आपण करणार आहोत. मी सर्वांना आदराने विनंती करतो आहे की आपण सर्व जाग्यावर उभे राहून राष्ट्रवंदना आणि राष्ट्रगीताला सुरुवात करावी. मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशील अरु निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाले. रंग राव पंडित भिखारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. स्पृश्य हटे यह सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशाने. तुकड़िया दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश शुभ आशीष मांगे.
भारत माता की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की.